एक म्हणजे आपल्याकडे ना क्रिटिसिझमचा थोडासा चुकीचा अर्थ घेतला जातो. मला आवडली फिल्म, मला नाही आवडली फिल्म, असं लिहिणं सोपं असतं. पण त्याच्यामध्ये तू जर अधिक त्याच्या पार्श्वभूमीचा विचार केलास की ती कोण बघतंय, त्याचा जॉनर कुठला आहे, तर त्याचा प्रॅक्टिकली अधिक त्याचा उपयोग असतो लोकांना. तर तुला असं वाटलं की राशोमन चांगली फिल्म नाही, पत्थर पंचाली चांगली फिल्म नाही, ॲज लॉंग ॲज यू कॅन जस्टिफाय इट शुड बी अ फेअर गेम. आर्ट लेवलला आपण सिनेमा बघतोच ना, म्हणजे शेवटी चित्रपट ही कला आहे. पण पाहताना तुला ना प्रेक्षक म्हणून अपडेटेड असायची गरज आहे असं नाही मी म्हणणार. मी म्हणेन की तुला संधी द्यायला पाहिजे त्या फिल्मला. मला असं वाटतं की फिल्म ही नेहमीच स्टोरीच्या पातळीवर यशस्वी आधी व्हायला पाहिजे आणि सिम्बॉलिक पातळीवरती ती थोडी कमी झाली तरी चालते. तुम्हाला लहान फिल्म ज्या सिरियसली पाहाव्या लागतात, ज्या लहान फिल्म्स आहेत त्या तुम्ही थिएटरमध्ये बघायला हव्या. जेव्हा तुम्ही म्हणता की अमुक एका वयाला तुम्ही मतदान करू शकता, अमुक एका वयाला तुम्ही लग्न करू शकता, तर तुम्ही त्या वयाला सिनेमा नाही का पाहू शकत. क्लोज शॉटच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्यावेळेला क्लोज शॉटची सुरुवात आपण केली होती त्यावेळेला काही गोल्स होते की हा आपण पॉडकास्ट का सुरू करत आहोत. त्यापैकी काही गोल्स असे होते, काही ऑब्जेक्टिव्ह असे होते की people should understand what is behind going on making films, making web series. What is the creative thought and creative process is going on. पण प्रायमरी गोल असा होता की प्रेक्षकांना चित्रपट कशा प्रकारे पाहता यावा, त्याचा आस्वाद कसा घेता यावा. आणि त्यासाठी आय डोंट थिंक आज ज्या गेस्टना आपण बोलवलं आहोत त्यापेक्षा कोणती बेटर व्यक्ती असू शकेल. आय एम शुअर की पॉडकास्टच्या एंड पर्यंत तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी फिल्म आणि वेब सिरीज बद्दल कळतील की ज्या पहिल्या माहित नसतील. गणेश वनखेडे सर, थँक्यू सो मच तुम्ही या पॉडकास्टसाठी आम्हाला इथे वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. सो फर्स्ट प्रश्न असा आहे की मी पर्टिक्युलर सिनेमा किंवा वेब सिरीज बद्दल बोलत नाहीये, ओव्हरऑल आर्ट बद्दल बोलत आहे की व्हाय डू वी नीड टू क्रिटिसाइज एनी आर्ट. आपण एक म्हणजे आपल्याकडे ना क्रिटिसिझमचा थोडासा चुकीचा अर्थ घेतला जातो. म्हणजे क्रिटिसिझम आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये निगेटिव्ह क्रिटिसिझम असं एक आपल्या डोळ्यासमोर असतं. म्हणजे आपण फिल्म अप्रिसिएशन जर म्हटलं ना तर दॅट्स अ बेटर वर्ड. किंवा समीक्षा हे म्हटलं जातं, पण समीक्षेमध्ये अनेक बाजू येतात की ज्याच्यामध्ये त्याचा एकूण फिल्म कशी आहे याचा अनालिसिस करणं किंवा त्याच्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये जाऊन त्याच्यात खूप गोष्टींबद्दल बोलण्यासारखं असतं. म्हणजे अगदी गोष्ट कशी आहे इथपासून त्याच्यामधले इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स म्हणजे काय, स्क्रीन प्ले कसा असेल किंवा त्याच्यामध्ये कंटेंट कुठल्या प्रकारे आलेला आहे, अशा अनेक त्याचे आस्पेक्ट्स असतात. मग त्याच्यात व्हिज्युअल आस्पेक्ट्स येतात, नॅरेटिव्ह आस्पेक्ट्स येतात, असं सगळंच त्याच्यामध्ये असतं. तर ह्या सगळ्याचं मिळून आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण त्याच्याकडे एक आस्वादक या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघतो टोटली. त्यामुळे मी म्हणेन की तू त्याला निगेटिव्ह अर्थाने क्रिटिसिझम असं न बघता त्याच्याकडे एकूणच अप्रिसिएशन त्या पर्टिक्युलर कलेचं. आणि ती कशासाठी आवश्यक आहे तर मला वाटतं की त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला अधिक गोष्टी कळतात सिनेमातल्या. म्हणजे तुला कुठलाही सिनेमा जर तू बघितलास तर आपण पहिल्यांदा जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा आपण तो गोष्टीसारखा बघतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बघताना आपण दिवार पाहिला तर आपल्याला काय त्याच्यातनं दिसेल की त्यांच्या भावांचा मधला कॉन्फ्लिक्ट आहे आणि आईचं प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ऑब्व्हियस ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यामधल्या आपल्याला कळतात. पण मग त्याच्या पलीकडे जाऊन आपण जर बघितलं मग त्यातलं सलीम जावेदनी काय पद्धतीने त्याची स्क्रीन प्ले केलाय म्हणा किंवा मग त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली कामं कशा पद्धतीने केलेली आहेत, सिनेमाचा ग्राफ काय आहे, तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण गेलो तर मग आपल्याला तो सिनेमा अधिक खोलात जाऊन आपल्याला तो कळू शकतो. त्यामुळे एक ऑब्व्हियसली कथेच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे पाहणं सिनेमाकडे हा मला वाटतं त्याचा एक गोल असायला हवा. ज्या वेळेला म्हणजे आपण खोलात जाऊन तुम्ही जसं डिटेलिंग मध्ये जाऊन आपण कोणतीही कलाकृती बघतो, आय मीन वेब सिरीज किंवा सिनेमा किंवा थिएटर. समजा मी असा प्रेक्षक आहे जो पूर्ण सिनेमा पाहून एन्जॉय केला, मजा आली मला, पण त्याच्या डिटेलिंग मला कळाली नाहीये आणि असे बरेच सिनेमा आहेत जे नंतर मला उलगडलेत की याची डिटेलिंग अशी आहे. तर तो सिनेमा कितपत यशस्वी झाला जर मला त्याची डिटेलिंग नाही कळाली आहे. तुला डिटेलिंग नाही कळालं तरी सुद्धा तो तुला सिनेमा कथेच्या पातळीवर जर कळला तर तो यशस्वी होतोच. म्हणजे त्याच्या कथा म्हणजे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की तो त्याच्यामधल्या ज्या ऑब्व्हियस गोष्टी आहेत, म्हणजे समजा त्याच्यामध्ये आता कॉन्फ्लिक्ट ही गोष्ट ऑब्व्हियस आहे किंवा त्याच्यामध्ये व्हीएफएक्स ही गोष्ट ऑब्व्हियस आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या पद्धतीचे व्हीएफएक्स असतात ते तू हॉलिवूडला गेलास किंवा इतर देशामध्ये गेलास तर काही वेळा अदृश्य इफेक्ट्स खूप असतात. पण आपण म्हणतोय की जे ऑब्व्हियसली कळण्यासारखे इफेक्ट्स असतात ते किंवा सायन्स फिक्शन किंवा काय स्टार वॉर्स सारख्या फिल्म्स की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की हे काही खरं नाही आणि हे केलेलं आहे. तर अशा ज्या ऑब्व्हियस गोष्टी असतात
तर त्या तुला कळतात नेहमीच सिनेमामध्ये, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुला आणखीन डीपर जे अंडरस्टँडिंग तुझं असेल ते तुला नंतरच्या सेकंड लेवलला कळतं. ओके. पण ते तुला जरी कळलं नाही तरी सुद्धा तुला ह्या ज्या गोष्टी ऑब्व्हियस आहेत त्या जर गोष्टी तुला कळल्या तर तो सिनेमा चालण्यासाठी तेवढं पुरेसं असतं. ओके. मी थोडंसं अजून या प्रश्नाला अजून वेगळ्या पद्धतीने अजून विचारतो. पहिलं त्याचं एक असं आहे की फॉर एक्झाम्पल अमेरिकन ब्युटी मला आवडला होता, पण नंतर त्याला गुलाबाचे सिम्बॉलिझम किंवा पॅन्स लिब्रिन मी जर करेक्ट प्रोनाऊन्स केलंय तर ते ऍक्च्युअल ती स्टोरी म्हणजे लहान मुलांच्या स्टोरी प्रमाणे मी एक कथेप्रमाणे मी ट्रीट केलं होतं, पण त्याने काय डिटेलिंग केलं होतं. तर असे बरेच सिनेमे आहेत. कोर्टचं वेगळं टेकिंग जे आहे तशा प्रकारचं. आता त्यात मला सिम्बॉलिझम नाहीच कळालं त्यावेळेला आणि नंतर कळालं. आणि अगेन दुसरा प्रश्न असा की काही सिनेमा जी हिचकॉकची थिअरी आहे की तुम्हाला फ्रिज आईसबॉक्स थिअरी आय थिंक ती घरी रेफ्रिजरेटर फिल्म. रेफ्रिजरेटर फिल्म्स ती घरी आल्यावर तुम्हाला कळतं की अरे ह्याचे बरेच लूप होल्स आहेत या ह्याच्यात, पण तिथे तेव्हा तुम्ही एन्जॉय केले. मग अशा वेळेला तो सिनेमा चांगला आहे की नाही. आपल्याकडचा जो सिनेमा आपण घ्यायचा झाला तर अमर अकबर अँथनी जेव्हा मी पाहिलं होतं तेव्हा मला खूप आवडला होता, पण नंतर काय अरे तिन्ही रक्त एकाच. आता हे माझ्या अंडरस्टँडिंगवर आहे की मला सायन्स किती माहिती आहे किंवा मला एखादा पर्टिक्युलर आर्ट किती माहिती आहे, तर ते ऑटोमॅटिकली इव्हॉल्व्ह होत जाणार मी प्रेक्षक म्हणून. पण मग त्यावेळेला मी म्हणजे डीडीएलचे किंवा कभी खुशी कभी गम आवडलेले सिनेमा नंतर पण तुम्हाला बघता तर रेनकोट तुम्हाला आवडतो किंवा बिफोर सनसेटची सिरीज आवडायला लागते, मग ते सिनेमा कळायला पाहिजे होता. मग त्यावेळेला आपण कसं ठरवायचं की सिनेमा कोणता चांगला आहे. तर हे तुझे एकूण एकामध्ये खूप प्रश्न आले आणि खूप उदाहरणं आली. मी तुझं रेफ्रिजरेटर फिल्मचा थोडासा अधिक मला वाटतं त्याच्याबद्दल काय ते बोललं तर काही लोकांना माहित नसेल कदाचित. रेफ्रिजरेटर फिल्म म्हणजे हिचकॉकनी असं म्हटलं होतं की जेव्हा आपण फिल्म पाहतो तेव्हा आपण इम्प्रेस होतो आणि मग आपण जेव्हा घरी जातो रात्री छान झोपतो वगैरे जास्त झालं ते आणि हो 6 सेन्स जेव्हा आणि मग आपण जेव्हा रात्री उठतो आणि फ्रीज उघडतो काहीतरी पाण्याची बाटली काढायला तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरेच्या हे गोष्टी मिस झाल्या आपल्या आणि हे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत सिनेमामध्ये, पण ते मुळात आपण जेव्हा बघतो तेव्हा लक्षात आलेले नसतात. माझ्या मते तुझा बेसिक एखादा एंटरटेनर अशा पद्धतीचा सिनेमा असेल आणि तसे असतात म्हणजे जे सिनेमा प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या करमणुकीसाठी केलेले आहेत की ज्यांच्यामध्ये काही हायर गोल नाहीये. म्हणजे तू कोर्टचा उल्लेख केलास तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली हायर गोल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ती कला म्हणून तुला ती समजून घेणं हे तुझ्या आस्वादासाठी महत्वाचं आहे. पण त्याच्यात तुला अमर अकबर अँथनीला तसं अपडेट असायला पाहिजे कोर्ट पाहताना. कोर्ट पाहताना तुला ना प्रेक्षक म्हणून अपडेटेड असायची गरज आहे असं नाही मी म्हणणार. मी म्हणेन की तुला संधी द्यायला पाहिजे त्या फिल्मला, म्हणजे तू त्याच्याबद्दल असं एक ठरवून जाणं चुकीचं आहे की ही फिल्म मला ही गोष्ट सांगते आणि हीच गोष्ट फक्त ती मला सांगणार. म्हणजे कोर्टमध्ये आता ती जी केस आहे आपण समजा ती बघायला गेलो आणि आपण असं म्हटलं की ही केसच खरी आहे याच्यामध्ये आणि ह्याचा केसचा काय निकाल लागतो हीच सिनेमाची गोष्ट आहे, तर तुला कोर्ट कळणार नाही. तुला ती ऑब्व्हियसली ती त्या लिगल सिस्टीमची भारतामधल्या ती एक स्क्रुटिनी केल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय पद्धतीने आपल्याकडे पाहिलं जातं खटल्याकडे आणि मग त्यामुळे तू त्या दोन्ही वकिलांच्या घरच्या बाजूकडे जातोस, जजच्याकडे जातोस आणि शेवटी त्याचा जो निकाल आहे सिनेमाचा तो तर जज त्या मुलाला कन्फर्टात मारतो की ज्याला बोलता येत नाही अशा मुलाला. इथे ती फिल्म संपते. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर तुला कळल्या नाहीत तर तुला म्हणजे तुझ्या समोर मुळातच तो लॉफ्टी गोल ठेवतोय की तू जर केवळ एक शाहिरावरती चाललेली केस असं म्हणून तू बघितलास तर तुला कळणारच नाही या सिनेमा. त्यामुळे तू कुठल्या फिल्म्स पाहतोस, अमर अकबर अँथनी सारख्या फिल्म्स किंवा आपल्याकडच्या रेग्युलर चालणाऱ्या कमर्शियल फिल्म्स किंवा हॉलिवूड मधल्या सुद्धा अनेक फिल्म्स, याच्या मार्वलच्या MCU मधल्या फिल्म्स म्हण किंवा स्टार वॉर्स म्हण, या फिल्म्सना तुला त्याच्यामध्ये त्या सगळ्यांमध्ये डेप्थ असते. म्हणजे तू जर वरच्या लेवलचा विचार केलास तर ती तुला दर सिनेमामध्ये सापडेल त्याच्यावरचं सबटेक्स्च्युअल लेवलला काय होतं हे, पण ते तुला ब्लॉकबस्टरला ते कळण्याची आवश्यकता नाहीये. पण तुला ज्या फिल्म सिरियसली आता म्हणजे तू पॅन्स लॅबिरिन्थचा उल्लेख केलास, ती म्हणेन मी की या दोन्ही पद्धतीची फिल्म आहे की ती तुला दोन्ही प्रकारचं तुला कळलं तर तुला ती फिल्म चांगल्या याने कळेल. म्हणजे तुला गोष्ट म्हणून सुद्धा ती परिकथा म्हणून तू बघितलीस तरी सुद्धा ती खूप इंट्रिकेट आणि गुंतागुंतीची फिल्म आहे आणि मग तू त्याच्यामधला वॉर आणि हे सगळं त्याच्यामधला सिम्बॉलिझम जो अख्खा
आहे त्याच्यामधला, Correct. की काय खरं आहे आणि काय खोटं आहे, काय मनात घडतंय त्या मुलीच्या, आणि काय हे सगळं, हा सगळा जो त्यातला भाग आहे, हा पण तुला कळेल जेव्हा, तेव्हाच तुला तुझ्यापर्यंत ती फिल्म पूर्णपणे पोहोचू शकते आणि तू त्याचा एक सक्सेसफुली आस्वाद त्याचा घेतलास असं आपण म्हणू. पण अदरवाईज तुला स्टँडर्ड जी ब्लॉकबस्टर प्रकारच्या फिल्म्स असतात त्याला तुला हे सगळं कळायची गरज नसते. त्या तुला कथेच्या याच्यावर सुद्धा त्या फिल्म म्हणून आवडल्या तर ते उत्तम, म्हणजे त्याच्या पलीकडे तुला तू नाही गेलास तरी काही फार फरक पडत नाही. कमिंग टू युअर सेकंड पॉईंट, की स्टँडर्ड ज्या ब्लॉकबस्टर फिल्म्स आहेत, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की अच्छा ही फिल्म देताना लॉजिक लढवू नको किंवा डोकं बाहेर ठेवून जा. हे कितपत बरोबर आहे असायला? मी नेहमी म्हणतो की मी नाही बाजूला ठेवू शकत डोकं, माझं डोकं आहे स्क्रूड इन जागेवरती, त्यामुळे मी काही ते करू शकत नाही. पण त्याच्यामध्ये म्हणण्याचा उद्देश एवढाच असतो की तुम्ही म्हणजे त्या रेफ्रिजरेटर फिल्मच्या पद्धतीच्या फिल्म्स आहेत असं आपण म्हणू, की ज्याच्यामध्ये तुम्ही जर त्या स्क्रुटिनाइज करायला गेलात तर दे विल प्रॉब्ली फॉल अपार्ट. म्हणजे तुला त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टींना तू लॉजिकने विचार केलास तर त्या कदाचित तुला असं लक्षात येईल की त्याच्यात अनेक प्रॉब्लेम्स आहेत. पण तरी सुद्धा त्या एंटरटेनमेंटच्या लेवलवरती त्या जर सक्सेसफुल असल्या तर मग काय तसा काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे असं मला वाटत. ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही चित्रपटाचं परीक्षण करता, चित्रपट, वेब सिरीज काही, त्यावेळेला कोणते पॅरामीटर्स असतात की तुम्ही पाहता की या गोष्टी आहेत या चित्रपटात? मी सोपा एक पॅरामीटर सांगतो तुला, मी काय ह्याचं करतो. मी फक्त त्याच्यामध्ये मला काय आवडलंय बघतो. ओके. म्हणजे तुला हा आपल्याकडे सब्जेक्टिव्ह होऊ शकत नाही का? जास्त होऊ शकतो नॅचरली. पण तुला मी त्याचा उलट्याचा प्रॉब्लेम सांगतो काय आहे. आपण जेव्हा ह्या सगळ्या काय काय गोष्टी पाहायच्या असा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याकडचे तू अनेक रिव्ह्युअर्सचे रिव्ह्यू जर तू पाहिलेस, म्हणजे काय पेपरात येणार असतील, सोशल मीडियावर येणारे असतील, आणखी कुठे येणारे असतील, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की त्याच्या कथेवरती फोकस त्यांचा बराचसा असतो आणि नंतर त्याच्यामध्ये एक चेकलिस्ट केल्यासारखं शेवटी हे चांगलं होतं, डिरेक्शन असं होतं, ऍक्टिंग असं होतं, असं सगळं असतं. तर जे पेपर्स मध्ये मी प्रिंट मीडियामध्ये खूप लिहिलंय, त्याच्यामुळे मला नेहमीच असं वाटतं की तुझ्याकडे लिमिटेड स्पेस असेल. म्हणजे मी पुणे मिरर मध्ये लिहायचो तेव्हा माझ्याकडे 600 शब्द असायचे फक्त. ओके. त्याच्या आधी मी महानगरमध्ये लिहिताना किंवा साप्ताहिक सकाळमध्ये लिहिताना 800-1000 पर्यंत मी जाऊ शकायचो. पण मिररला माझ्याकडे 600 शब्द आणि ते त्याच्यावरती जाऊच द्यायचे नाहीत, कारण पेपरचा स्टँडर्ड टाइम्सचा तो रूल होता. तर तेव्हा मी जर असं करायला गेलो की मी जर सगळ्या आस्पेक्टची चर्चा करायला गेलो तर मला जागा पुरणार नाहीये. आणि मग खरं त्या सिनेमामध्ये काय क्रक्स ऑफ द मॅटर आहे की काय खरं म्हणजे त्याच्यात तुम्ही पाहताय की तुम्ही पाहताना तुम्हाला काय दिसलंय हे सांगण्यासाठी तुझ्याकडे जागा अपुरी पडते. ओके. आता तू सोशल मीडियावर जर लिहित असलास तर तू लिहू शकतोस म्हणाले तिथे, पण त्याच्यामध्ये असं लिमिटेशन असतं की तुझा वाचक किती वाचेल. ओके. कारण सोशल मीडियामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या अमुक इतकं झालं की लोक डिस्ट्रॅक्ट होतात. त्यामुळे व्हिडिओज वगैरे जेव्हा पडतात तेव्हा सुद्धा ते कमीत कमी लेंथचे बरेच लोक करण्याचा प्रयत्न करतात, कारण एक अटेन्शन स्पॅन असतो त्याच्यामध्ये. करेक्ट. तर त्याच्यामुळे वाचकाचा असा अटेन्शन स्पॅन असतो आणि तो अटेन्शन स्पॅन मध्येच तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला जे सांगायचंय. त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्हाला काय कळलंय सिनेमातलं हे तुम्ही सांगता तेव्हा आपोआप मला वाटतं तुम्ही त्याचा एकूण त्याच्यामध्ये काय जिस्ट आहे हा तुम्ही सांगितलेला असतो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा कोर्ट सारखी फिल्मचा आता उल्लेख आपण केला, त्याच्यामध्ये आता जेव्हा मी लिहीन तेव्हा मी लिहिलेलं सुद्धा आहे. म्हणजे कुठल्या मटा किंवा लोकसत्तासाठी मी लिहिलं होतं. त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे त्याच्यामधले जे आहेत की कुठल्या दृष्टिकोनातून तो पाहायला हवा, किंवा त्याच्यामध्ये अनेकांची तक्रार अशी होती की त्याच्यामध्ये कॅमेरा मुवमेंट नाही, याला संथ वाटतो वगैरे, तर ते कशामुळे ते असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला होता, कारण ते मला पहिल्यांदा स्ट्राईक ऑब्व्हियसली झालं. तर जेव्हा तुम्ही स्वतः बघता सिनेमा तेव्हा तुम्हाला त्याच्यातलं काय स्ट्राईक पहिल्यांदा होत आहे, ज्या गोष्टी महत्वाच्या असतील त्या तुम्हाला ऑब्व्हियसली तुमच्यापर्यंत आधी पोहोचणार, ते लिहावं असं मला वाटतं. की त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही गोष्ट बिष्ट नाही सांगितली, आणि इनफॅक्ट सांगूच नाही गोष्ट. मी जेव्हा लिहायचो तेव्हा माझा असा एक नियम होता की 1/4 भाग रिव्ह्यूचा जेवढा रिव्ह्यू असेल, समजा 1000 असल्या तर 250 शब्दाच्या वर गोष्ट जाता कामा नाही, आणि इंटरव्हल नंतरची एकही गोष्ट रिव्हील करायची नाही, असे मी एक आखून दिलेले स्वतःला नियम होते. तर असा तुम्ही जेव्हा सांगताना, कारण तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही त्या
सिनेमाला एक कुतूहल त्याच्याबद्दल हे करताय तुम्ही, एक प्रकारे तुमचा तो ऑडियन्स तुमच्या लिहिण्यामुळे त्यांना काही प्रमाणात मिळणार आहे. आता याच्यात पुन्हा दोन भाग आहेत. हा पहिला भाग झाला, हा मी म्हणतोय हा जनरली वृत्त समीक्षेबद्दल, म्हणजे तुझं जी पेपरमध्ये जी समीक्षा येते, जो वर्तमानपत्रामधला जो क्रिटिसिझम असतो त्याच्याबद्दल. पण जेव्हा तुझं सिरियस क्रिटिसिझम असतो अधिक, की तू नंतर मोठा लेख लिहिलास समजा एखाद्या फिल्म बद्दल, समजा तू टायटॅनिक बघितलीस आणि तुला वाटलं की टायटॅनिक बद्दल आणखीन चांगलं वाईट काहीही सांगण्यासारखं आहे, आणि तू त्याच्यानंतर रिलीज झाल्यानंतर एक 6 महिन्यांनी त्याच्याबद्दल लिहिलंस टायटॅनिक बद्दल, तर मग तू हातचं राखून ठेवण्यात अर्थ नसतो, कारण सगळ्यांनी पाहिलेला असतो, आणि ज्यांनी पाहिला नसतो त्यांच्यासाठी तुला काही प्रोटेक्टिव्ह राहण्याची काही आवश्यकता नसते. मग तू त्याच्या शेवटापर्यंत त्याची स्क्रुटिनी करून त्याचा अधिक डिटेलमध्ये जाऊ शकतोस. आणि बऱ्याच वेळा अशा रिव्ह्यूज म्हणण्यापेक्षा अशा अनालिसिसचा जे सिरियस समीक्षेचा विचार करणारे लोक असतात, जे सिनेमाचा विचार करणारे लोक असतात, त्यांना त्याचा फायदा होतो, कारण त्यांनी सिनेमा पाहिलेला असतो आणि त्यांना काही वेळा असं काही जाणवलेल्या असतात गोष्टी, पण त्यांना ठळकपणे त्या लक्षात आलेलं नसतं की हे अमुक आहे किंवा त्याच्यात अमुक एका दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे वगैरे. जेव्हा असे मोठे लेख लिहिले जातात त्याच्याबद्दल, तेव्हा त्यांना ते वाचून बऱ्याचदा अशा गोष्टी लक्षात येतात की अरे हे पाहिजे. मग पुढच्या वेळेस ते सिनेमा जेव्हा बघतात तेव्हा त्या गोष्टी फॉलो करतात. तोच सिनेमा असं नाही, कुठलाही सिनेमा बघताना काही गोष्टी तुझ्या बेसिक मूलभूत पद्धतीच्या असतात, फंडामेंटल लेवलच्या असतात, तर त्या कळण्यासाठी मला वाटतं अशा मोठ्या लेखांचा खूप फायदा होऊ शकतो. मी हा एक्सरसाइज बाय द वे फॉलो करत होतो. एक सिनेमा पाहायचो, देन तुमचा एखादा लेख वाचायचो त्या सिनेमाबद्दल आणि पुन्हा तो सिनेमा पाहायचो. एक गोष्ट त्यांनी म्हणाले की ज्या वेळेला कोणती चित्रपटाचं परीक्षण करतो आपण, त्यावेळेला एंगेजमेंट राहणं प्रेक्षकाची वाचकाची ते देखील महत्वाचं असतं. आणि बरेच जण परीक्षणाला एक नॉर्मल रायटिंग म्हणून घेतात, कारण की आता माध्यमं बरीच झालेत आणि पोस्टही आता फेसबुकच्या बऱ्याच पसरलेल्या आहेत. तर इट इज सो डिफिकल्ट टू राईट एनी क्रिटिसिझम और एनी फिल्म अनालिसिस. पण मी आता हे सगळं करताना रिसर्च पॉलिन केलचा बॉनी अँड क्लाइडचं त्यांचा रिव्ह्यू वाचला किंवा रॉजर एबर्ट्स यांचे का वाचला, आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हाऊ इट इज डिफिकल्ट टू राईट इट. आणि स्पेशली इफ यू वॉन्ट टू रीड इट, आपला सिनेमास्कोप नावाचा एक ब्लॉग आहे, पंकज भोसले तो ब्लॉग चालवतात, आणि त्यावर जवळपास 200-250 फिल्म्स असतील तुम्ही लिहिलेल्या, फिल्मचं परीक्षण तुम्ही लिहिलेलं असतील, तिथे ते लिहिलंय. आणि मी स्वतः वाचून आणि बरेच जणांनी वाचून त्यातून बऱ्याच फिल्म्स कळल्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही म्हणाला सब्जेक्टिव्ह याविषयी किंवा मला जे काय आवडतं याविषयी. आपण वेगवेगळ्या सोसायटीमधून येतो, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून येतो. ज्या वेळेला तुम्ही फिल्म पाहता तर तुम्ही ते फिल्टर आउट कसं करता की सब्जेक्टिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह ती फिल्म किंवा वेब सिरीज पाहताना? माझ्या मते त्याच्यात तो सिनेमा कुठल्या झोन मधला आहे किंवा कुठल्या जॉनरचा आहे याच्यावर मला वाटतं बऱ्याचदा ठरतं. ते तुम्ही कुठल्या वर्गातनं आला आहात वगैरे ह्याच्यापेक्षाही अधिक तुम्ही अमुक एका पद्धतीच्या फिल्म्सचे चाहते आहात का, हा त्याचा अधिक महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये असतो. आता याचं उदाहरण एक मी देतो तुला. एक स्टार वॉर्स बद्दल मी पासून 2-3दा उल्लेख केला. त्यांची एक त्या सिरीज मधली एक रिव्हेंज ऑफ द सिथ नावाची फिल्म आहे, तिसरा भाग आहे मला वाटतं, तो पहिल्या फर्स्ट ट्रिलॉजी मधला तिसरा भाग. तर त्याचा रिव्ह्यू जो आपल्याकडच्या एका पेपरमध्ये मी वाचला होता, मेजर पेपर मधला, आता मी नाव नाही घेत त्याचं, मेजर पेपर मधला रिव्ह्यू. तर त्याच्यामध्ये ते जे लिहिणारे होते त्यांनी त्याचा जो विचार त्याचा करायला हवा होता तो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये सिनेमाच्या करायला हवा होता. म्हणजे ती मुळात काय आहे, फॅन्टसी आहे, सायन्स फिक्शन आहे, काय आहे एक्झॅक्टली, किंवा ती सिरीज असेल तर ती किती भागांची सिरीज आहे, आता ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्यामध्ये काय एकूण म्हणायचं आहे, दृष्टिकोन जॉर्ज लुकसचा काय आहे त्याच्याबद्दल पाहण्याचा वगैरे, असे अनेक प्रश्न तुला स्टार वॉर्सच्या भोवती दिसतात फिरताना. त्यांचं जे लिहिणारे होते त्यांना तो रिअलिझम मधल्या फिल्म्स आवडणारे होते ते, त्याच्यामुळे त्यांनी मुळातच फॅन्टसी हा एक दुय्यम दर्जाचा प्रकार आहे अशा दृष्टिकोनातून तो कम्प्लीट रिव्ह्यू लिहिला. आणि त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं काहीच माहित नव्हतं. म्हणजे त्यांना तो सिनेमा 6वा रिलीज झालाय पण प्रत्यक्षात तो 3रा आहे क्रमाने वगैरे, हे पण काही माहिती नव्हतं. तर जेव्हा तुम्ही लिहिता सिनेमाबद्दल तेव्हा तुम्हाला ते कोणासाठी लिहिताय हे तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. म्हणजे आता मी जेव्हा टार्गेट ऑडियन्स म्हणजे आता मी जर सुपर हिरो फिल्म बद्दल लिहित असेल तर माझ्या डोळ्यासमोर सुपर हिरो फिल्म्स पाहणारा जो प्रेक्षक आहे
त्याला ती फिल्म आवडेल की नाही ओके. या दृष्टीने तू बघायला पाहिजेस. तू अच्छा, जर म्हणजे त्याच्यामध्ये परीक्षण लिहिताना टार्गेट ऑडियन्स देखील महत्वाचं आहे. हो ओके. आहेच. रेव्हेलेशन. कारण त्याच्यामध्ये तू जर असं हे केलंस की तुला सस्पेन्स फिल्म आवडणारा आहे आणि तू त्याचे जे पॅरामीटर्स लावून जर तू फॅन्टसी फिल्म बद्दल लिहिलंस की हे काय वर्क नाही होत आहे, तर ते चुकीचं आहे. मी जर अमुक एका जानराचा फॅन आहे, आता पॉरोच्या ज्या फिल्म आता आल्या ट्रिलॉजी जी सध्या आली त्याच्यामध्ये हॉन्टिंग इन व्हेनिस आता शेवटचा त्यातला 3रा भाग आला. तर जर मी अगदा ख्रिस्टीची पुस्तकं वाचणार असेल आणि मी पॉरोच्या वाचलेली असतील पुस्तकं किंवा मी त्या झोन मधलं वाचत असेल आणि सिनेमे पाहत असेल तर मला तो सिनेमा कसा आवडेल याबद्दल माझ्या रिव्ह्यू मधून मार्गदर्शन व्हायला पाहिजे. जर मी पाहतच नसेल मिस्ट्रीज किंवा मी वाचतच नसेल आणि माझं काहीतरी वेगळंच आहे, समजा मला हॉरर फिल्मच आवडत असतील आणि मी जर याला म्हटलं की हे हॉन्टिंग आहे नावामध्ये पण हे खरं म्हणजे काय हॉरर म्हणून हे वर्क होत नाही, ते वर्क होणं अपेक्षितच नाही हॉरर म्हणून. त्याच्यामध्ये जरी शॉक एलिमेंट्स असली तरी सुद्धा मुळात ती सस्पेन्स फिल्म म्हणूनच वर्क होणं अपेक्षित. तर त्यामुळे तुला ती कोणासाठी केलेली आहे फिल्म हे तुझ्या जर डोळ्यासमोर असेल तरच तुझ्या रिव्ह्यूचा त्याचा एक मार्गदर्शक म्हणून त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो त्या रिव्ह्यूचा. पण ज्या वेळेला कोणत्या तरी फिल्मचा रिव्ह्यू करतात तर असा देखील दृष्टिकोन ठेवता का की ही फिल्म ग्लोबल आहे, रिजनल लेवलला आहे की नॅशनल, म्हणजे मराठी किंवा कोणती तरी रिजनल लँग्वेज आहे किंवा नॅशनल पॅन इंडिया फिल्म आहे किंवा ग्लोबल आहे किंवा एखाद्या पर्टिक्युलर डिरेक्टरची फिल्म आहे तर त्याला इंडिपेंडंट फिल्म म्हणून ट्रीट करता की ह्या सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करता? हे बोलताना सांगणं थोडंसं अवघड आहे, कारण त्याच्यामध्ये नेहमीच तुझा जर तू लिहित असलास अनेक दिवस तर त्याच्यामध्ये एक दृष्टिकोन तुझा आपोआपच तयार झालेला असतो. म्हणजे आता जेव्हा मी हॉन्टिंग इन व्हेनिस बद्दल म्हणतो तेव्हा मी जरी ते पर्टिक्युलरली त्या जॉनर बद्दल म्हणत असलो तरी सुद्धा मी म्हणताना माझ्या डोळ्यासमोर त्या जॉनरचा वर्ल्ड ऑडियन्सच आहे माझ्या डोळ्यासमोर. म्हणजे तो कोणालाही तो कशा पद्धतीने अपील होईल हे केवळ भारतामधल्या प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून असं नाही. पण ते एक्सपेक्टेशन्स ठेवून बघितलेलं बरोबर आहे सिनेमा? एक्सपेक्टेशन्स ठेवून म्हणजे तू जेव्हा वर्तमानपत्रात लिहितोस किंवा जेव्हा सिनेमा आलेला असतो आणि जेव्हा त्याच्याबद्दल लिहिलं जातं तेव्हा तुला ते काही प्रमाणात आवश्यक आहे. कारण अदरवाईज तू स्वांतसुखाय लिहू शकतो. म्हणजे तुला तुझ्या मनाला वाटलं तसं खूप लिहिलं जातं अलीकडे की मला आवडली फिल्म, मला नाही आवडली फिल्म, असं लिहिणं सोपं असतं. पण त्याच्यामध्ये तू जर अधिक त्याच्या पार्श्वभूमीचा विचार केलास की ती कोण बघतंय, त्याचा जॉनर कुठला आहे, तर त्याचा प्रॅक्टिकली अधिक त्याचा उपयोग असतो लोकांना. पण आता ह्याच्या पलीकडे जाऊन तुला वर्ल्ड सिनेमाच्या दृष्टिकोनामधून तुला फिल्म्स ह्या आपोआपच बघितल्या जातात. जर तू पुरेशा जर फिल्म पाहत असलास तर तुझा एक इतक्या दिवसांचा एक तयार झालेला असतो की तू अमुक इतके सिनेमा पाहिलेले आहेस आणि त्याच्यामध्ये तुझा एक दृष्टिकोन आपोआप तयार झालेला असतो आणि त्याच्यामध्ये तू काही असे घटक शोधतोस की त्याच्यामध्ये जे त्याला एक काही वैश्विक अपील असेल अशा पद्धतीचे. आता वर्ल्ड सिनेमा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पुन्हा वर्ल्ड सिनेमाचं डेफिनेशन काय आहे, तर वर्ल्ड सिनेमाचं डेफिनेशन असं असतं की तो सिनेमा वर्ल्ड सिनेमामध्ये तुम्ही हॉलिवूड देखील कन्सिडर करता की फक्त अपार्ट फ्रॉम वर्ल्ड सिनेमा? तुला मी आधी डेफिनेशन सांगतो त्याचं. वर्ल्ड सिनेमाचं डेफिनेशन असं की त्याच्यामध्ये प्रांतीय डिटेलिंग आहे. म्हणजे तू ते कुठले आहेत, कुठल्या देशात घडतात म्हणा किंवा कुठल्या एरियात घडतात म्हणा वगैरे सगळे, पण त्याच्यामधून एक वैश्विक आशय द्यायला हवा. अच्छा, म्हणजे तू एखादी फिल्म तुम्ही सांगू शकाल? बायसिकल थीव्स. ओके, बायसिकल थीव्स, पॅरासाइट पण, पथेर पंचायत, खूप अनेक आहेत की उदाहरणार्थ आता बायसिकल थीव्स मध्ये असं आहे त्याच्यामध्ये की त्याची सायकल चोरीला गेलेली असते आणि त्याला लाईव्हलीहूड साठी सायकल आवश्यक आहे आणि त्याचा सगळा जो पिरियड आहे हा पोस्ट वॉर, महायुद्ध संपल्यानंतर इटलीची जी दुर्दशा झाली आहे तेव्हाचा सगळा तो हा आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जीवनावश्यक वस्तू म्हणून ती आहे सायकल आणि ती गेली आणि मग त्याच्यासाठी त्याचा जो शोध चाललेला आहे. आता तू हा जो शोध आहे जीवनावश्यक वस्तूसाठी चाललेला, तर आता तू मजिदीची चिल्ड्रन ऑफ हेवन जर पाहिली असेल तर त्याच्यामध्ये त्याचे बूट त्या मुलीचे हरवलेले आहेत आणि बूट त्याला हवे असतात त्या दोघांना आणि त्याच्यासाठी त्यांचा हे चाललेला असतो. आता तू ह्याच्यामध्ये पॅरलल तुला मिळू शकतात. एक सिनेमा तुझा पोस्ट वॉर इटलीमध्ये घडणारा ब्लॅक अँड व्हाईट पिरियड मधला डिसिकाचा सिनेमा
आणि नंतर मजिदीचा त्याच्यानंतर अमुक इतक्या वर्षांनी आलेला कलर्ड सिनेमा, इराणची पार्श्वभूमी असलेला. याच्यामध्ये तुला म्हटलं तर तो एक स्टेबिलिटीचा शोध या दृष्टिकोनातून त्यात तू त्यांच्यामध्ये लिंक शोधू शकतोस. तर त्यामुळे तुला नेहमीच अशा पद्धतीच्या एक युनिव्हर्सल त्याच्यामध्ये अँगल बऱ्याच वेळा सिनेमामध्ये असतो की ज्याच्यामध्ये तू आपल्याकडे ती फिल्म बघितलीस, इराणमध्ये बघितलीस, अमेरिकेत बघितलीस, युरोपमध्ये बघितलीस, तरी सुद्धा तुझ्याकडे एक सिमिलर त्याच्यामधून त्या प्रेक्षकाला, तिथल्या प्रेक्षकाला अपील होईल असं त्याच्यामध्ये काहीतरी मिळतं. आणि फेस्टिवल्समध्ये बऱ्याच वेळा हे होतं. म्हणजे फेस्टिवलमध्ये ज्या फिल्म निवडल्या जातात त्याच्यामध्ये त्या वर्ल्ड सिनेमाच्या आपण म्हणतो निवडलेल्या, त्याच्यामध्ये हे थोडं असतं त्यांचा बघण्याचा हेतू की त्या अपील, त्यांना एक वैश्विक अपील असलेल्या फिल्म्स बऱ्याच प्रमाणात निवडल्या जातात फेस्टिवल्समध्ये. आता तुम्ही माझे ते चिल्ड्रन ऑफ हेवनचं उदाहरण दिलं म्हणून, आणि अगेन वर्ल्ड वॉरचं, चिल्ड्रन ऑफ हेवन आणि लाईफ इज ब्युटिफुल सेमच ऑस्करच्या सेम याला नॉमिनेट झाले होते आणि लाईफ इज ब्युटिफुलला मिळालं होतं. तुमचं स्टेटमेंट मी आय थिंक पुस्तकात किंवा ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की काही गोष्टी या कॉमिक वेने ट्रीट नाही झाल्या पाहिजे. वन ऑफ दिस इज लाईफ इज ब्युटिफुल. याचं कारण काय मेन? त्याच्या ऍक्च्युली लाईफ इज ब्युटिफुल बद्दल अनेकांनी तसं म्हटलेलं आहे. अच्छा. की हॉलोकॉस्ट सारख्या विषय हा गंभीरपणेच बघायला पाहिजे, त्याच्याकडे तुम्ही विनोदानी बघू नये. पण मग इथे ब्लॅक कॉमेडी हाला पण हा लागू पडतो? ते सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे मला वाटतं की कदाचित तुला एखादी गोष्ट, आता जोजो रॅबिट मध्ये सुद्धा महायुद्ध आणि हिटलर आणि असं सगळं होतं, पण मला समहाव जोजो रॅबिट हा अधिक पटला कारण त्याच्यामध्ये एक सरियल अशा पद्धतीचा एक एलिमेंट होतं अधिक. वेरॅज लाईफ इज ब्युटिफुल अधिक वास्तववादी पद्धतीचा होता. आणि मग त्या वास्तववादी याच्यामध्ये तुम्ही हॉलोकॉस्ट ट्रीट करताना त्याच्यामध्ये ह्युमरचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वापर, हे मला विशिष्ट पटलं नाही. तर त्याच्यामुळे, आणि पुन्हा ते तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तुमची काही सब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये मतं असणारच कुठल्याही सिनेमाबद्दल, आणि लाईफ इज ब्युटिफुल बद्दल माझं तसं अनेक वर्ष मत आहे. इज इट नेसेसरी की सिनेमा किंवा वेब सिरीज पॉलिटिकली करेक्ट असणं गरजेचं आहे? याला तुमच्याच आर्टिकलचं एक उदाहरण, कबीर सिंग बद्दल बऱ्याच जणांनी बॅश केलं पण तुम्ही पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिलात बऱ्यापैकी प्रमाणात. तर पॉलिटिकली करेक्ट असणं किंवा नसणं हे किती महत्वाचं आहे त्या कोणत्याही सिनेमा? माझ्या मते आता हे कॉन्ट्राडिक्टरी थोडंसं वाटेल लाईफ इज ब्युटिफुल बद्दलच्या मताला, पण माझ्या मते पॉलिटिकली करेक्ट असणं आवश्यक नाही. तुम्ही जे काय म्हणताय, कुठल्याही म्हणजे कलाकृतीचा समाज माध्यमात सोसायटीवर होणारा परिणाम आणि वाईस वर्सा, तर असं असून सुद्धा ते गरजेचं नाहीये? माझ्या मते तसं नाहीये गरजेचं. पण तुम्ही ज्या दृष्टिकोनातून फिल्म पाहताय हे तुम्ही पुरेशा तपशिलामध्ये जस्टिफाय तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही का असं म्हणताय, तुम्हाला समजा तो सिनेमा जर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये हा पॉलिटिकली करेक्ट नाही तरी सुद्धा तुम्हाला तो चांगला वाटतो, तर तुम्ही लिहिताना किंवा बोलताना त्याच्याविषयी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की अमुक याचं कारण काय आहे. आणि हे मला नेहमीच लिहिताना किंवा या पद्धतीचा विचार करताना नेहमीच असं वाटतं की आपल्याकडे एकूणच फिल्म अप्रिसिएशन ज्या पद्धतीने शिकवलं जातं तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं दिसतं की तुम्हाला सांगितलं जातं की हे महत्वाच्या ह्या फिल्म्स आहेत, त्याच्यामध्ये काय एक बायसिकल चीज असेल म्हणा, राशोमॉन असेल म्हणा, की या एक 10 फिल्म्स आहेत, या ग्रेट आहेत, पथेर पंचाल, यांच्याबद्दल तुम्ही ह्याला तुम्ही क्वेश्चन नाही करू शकत की ह्या महत्वाच्याच फिल्म्स आहेत आणि त्या काय हे तुम्हाला ते सांगतात की का त्याचं काय पार्श्वभूमी आहे महत्वाची वगैरे. पण मला असं वाटतं की मुळातच ह्या सगळ्या एक्सरसाइजचा हेतू फिल्म अप्रिसिएशन शिकवणं म्हणा, लोकांनी आपलं वाचून म्हणा, अभ्यास करून म्हणा, पुस्तकं वाचून म्हणा, त्या सगळ्याचा हेतू हा लोकांना स्वतःचा विचार करता आला पाहिजे हा आहे. तर त्याच्यामुळे जर तुला असं वाटलं की राशोमन चांगली फिल्म नाही किंवा पथेर पंचाली चांगली फिल्म नाही, ॲज लॉंग ॲज यू कॅन जस्टिफाय इट शुड बी अ फेअर गेम. म्हणजे त्याच्यामध्ये तुला एक तर क्लासिक्स ही तुम्ही नेहमी रिइव्हॅल्युएट करत राहायलाच हवीत. पण त्याच्यामध्ये 2 प्रकार पुन्हा जस्टिफाय टू, म्हणजे ऍज अ प्रेक्षक म्हणून मी असं नॉर्मली बघतोय कोणत्या तरी एंटरटेनमेंटचा आस्वाद घेतोय तरी पण ते जस्टिफाय करायला पाहिजे. जस्टिफाय करायला पाहिजे, स्वतःशी ते जस्टिफाय करता आलं पाहिजे. म्हणजे तुला समजा तू समजा फिल्म अप्रिसिएशन कोर्सला आलास आणि तुला सगळं तू बघितलास, सगळा कोर्स अटेंड केलास, तुला सगळे महत्वाचे पॅरामीटर्स कळले आणि तुला समजा 10 फिल्म्स त्याच्यात दाखवल्या आणि तुला त्याच्यातली पथेर पंचाली नाही आवडली,
तू सांगितलंस की पदर पंचाली मला आवडली नाही, आणि जर त्याच्या मागचं तू कारण सांगू शकलास की तुला का आवडली नाही, तर मी म्हणेन की इट इज फेअर. ओके. कारण अल्टिमेटली त्याचा हेतू काय आहे की तुम्हाला त्याचा विचार करता आला पाहिजे, आणि विचार करण्याची प्रक्रिया तिथे तू सुरू झाली असं म्हणू शकतोस. कदाचित तुला त्याचा आणखीन विचार केला असं तुला आवडेल तो सिनेमा पुन्हा बघ. त्यामुळे तुला तुझा डोक्यामध्ये नेहमी तू अनेक सिनेमाचा विचार तुझा पुन्हा पुन्हा चालूच असतो, आणि हे तसे महत्वाचे सिनेमा आहेत सगळे. आपण जे मगासपासून ज्यांची नावं घेतोय ते सगळे महत्वाचे सिनेमा आहेत. तर त्याच्यामुळे त्याचं पुन्हा पुन्हा ते आपल्या डोक्यामध्ये त्याचं हे इव्हॅल्युएशन चालू असतं. आता याच्याशी कनेक्टेड मी तुला आणखीन एक मुद्दा सांगतो की इव्हॅल्युएशन बद्दल मी बोललो. त्याच्यात पुन्हा 2 ऍस्पेक्ट्स असतात की एक म्हणजे तुम्ही आजच्या काळाशी सुसंगत त्याचं इव्हॅल्युएशन करणं फिल्मचं, आणि दुसरं म्हणजे त्या सिनेमाबद्दल बोलताना तो काळ लक्षात घेऊन बोलणं. ओके. म्हणजे आज मी बघ, आता ब्लेअर विच प्रोजेक्ट सारखी फिल्म असेल उदाहरणार्थ, तर त्याच्यामध्ये रियालिटी हॉरर मधली ती मेजर पहिली पायनियरिंग फिल्म आहे की ज्याच्यामध्ये हॉररचा वापर त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने केला, आणि रियालिटी टेलिव्हिजनचं जे फाउंड फुटेज हे होतं ते त्यांनी वापरून बघितलं. आता आजच्या काळात पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी आल्यानंतरच्या काळामध्ये जी मुलं हॉरर फिल्म्स पाहायला लागली त्यांना असं वाटतं की ब्लेअर विच प्रोजेक्ट मध्ये काय दम नाही. तर तुम्ही दम नाही असं म्हणू शकता, पण ते कधी तर ते आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये. पण त्याच्यामध्ये तुम्ही हा विचार करायला पाहिजे की ब्लेअर विच प्रोजेक्ट आला तेव्हा काय सीन होता. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत की एक काळलं सुसंगत त्याचं अनालिसिस आणि त्याचं आजच्या काळामध्ये त्याचं रिइव्हॅल्युएशन, ह्या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला एक अंदाज पाहिजे. पण मग इट इज नॉट नेसेसरी की सिनेमा हा बऱ्याच वर्षापर्यंत म्हणजे लक्षात राहायला जावा, किंवा एखादा सिनेमा त्यावेळेला पर्टिक्युलरली चालू नाही शकेल. अंदाज अपना अपना किंवा आय थिंक गुरुदत्तची एखादी फिल्म कागज के फूल जी चालली नव्हती ती, सो त्यावेळेला ते चालले नाहीये, त्यावेळेला ते यशस्वी नाहीयेत, म्हणजे तिकीट वारी, आणि आता त्याचं अभ्यास म्हणून घेतले जातात. तर आता यावर आपण कसे पकडायचं की खरंच सिनेमा यशस्वी झाला की नाही? सिनेमा टिकला तर तो यशस्वी झाला. म्हणजे जी काळामध्ये टिकणं, आणि काळामध्ये जर तुझे जो विस्मरणात गेला सिनेमा लगेचच, 4 वर्षांनी तुला आठवत नाहीये, 4 वर्ष सोड 10-15 वर्षांनी तुला आठवत नाही, तर तो त्याचं फेल्युअर आहे. म्हणजे आर्ट या लेवलला आपण सिनेमा बघतोच ना. म्हणजे शेवटी चित्रपट ही कला आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे कथा म्हणून बघत असलो, गंमत म्हणून बघत असलो, एंटरटेनमेंट म्हणून बघत असलो, तरी सिनेमामध्ये एक कलेचा मोठा कॉम्पोनंट आहेच ना. आणि तुला त्याचं ती जेवढी तुझी टिकेल काळाच्या याच्यात तितकी ती यशस्वी आहे. त्याच्यात तू त्या याच्यावरती तिकीट खिडकीवरचं यश हे फार तसं लहान असतं, आणि ते अनेक गोष्टींवर डिपेंडंट असतं. त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट अशी असते की तेव्हा जो प्रेक्षक आहे त्याची सिनेमाबद्दलची समज काय आहे, किंवा तेव्हाचं काय वातावरण आजूबाजूला कसं आहे. काही वेळा काही घटना अशा झालेल्या, काही पॉलिटिकल घटना असतील किंवा काही युद्धासारख्या घटना असतील, किंवा अशा अनेक गोष्टी त्या याच्यावरती त्या रिलीजवरती परिणाम करू शकतात. किंवा काही वेळा आपण म्हणतो की हा सिनेमा काळाच्या पुढे आहे, हे पुस्तक काळाच्या पुढे आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ते त्यांना त्या पॉइंटला अप्रिशिएट होत नाही, आणि नंतर ते होऊ शकतं कारण तो ऑडियन्स तिथे पोहोचलेला असतो. तर त्यामुळे अल्टिमेट यशाचं हे तुझं काळाच्या कॉन्टेक्स्टमध्ये तू धरणं योग्य आहे असं मला वाटतं. असं बऱ्याचदा मी पाहिलं अझम्पशन घेतलं जातं, एखादा सिनेमा चालला खूपच तर क्रिटिक्स, म्हणजे पर्टिक्युलर मला कोणाचं नाव नाही घ्यायचंय, पण क्रिटिक्स असं म्हणतात की तो सिनेमा चांगला नाहीये. हे अझम्पशन क्रिटिक्स किंवा प्रेक्षक देखील, आणि एखादा सिनेमा नाही चालला आणि आर्ट फिल्म आहे वगैरे असं, आणि आय थिंक कोणत्यातरी डिरेक्टरचं असं विधान देखील आहे, माय फिल्म्स आर नॉट मेकिंग मनी, आय एम हॅपी, आय एम डुईंग समथिंग राईट. मला वाटतं वुडी अलनचं हे कितपत योग्य आहे, किंवा हे अझम्पशन वुडी अलननी म्हणालाय तो गमतीने म्हणाला, तो काय त्याला म्हणजे त्याला काय त्याचं फिल्म चालल्या नाही तर काय आनंद होईल, चालल्या तर आनंद नाही होणार अशातला भाग नाही. पण त्याच्यामध्ये थोडं हाच त्याच्यामध्ये भाग आहे की अनेक वेळा असं होतं की जर सिनेमात म्हणजे जे बनवणारे आहेत ते काहीतरी नवीन करत असले, म्हणजे कोर्टचं उदाहरण आपण पुन्हा घेऊ शकतो इथे, किंवा डिसायपलचं उदाहरण घेऊ शकतो. कोर्ट आणि डिसायपल हे तेव्हा न आवडणारे लोक होतेच. म्हणजे मला तर वाटतं सोशल मीडियावर तेव्हा अशी एक कॅम्पेन सुरू झाली होती की आम्हाला कोर्ट न आवडण्याचा हक्क नाही का, असं हे करून खूप जण लिहित होते. हो, कोर्टबद्दल खूप जणांनी असं लिहिलं होतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली आहे हक्क,
पण त्याच्यामध्ये तुम्ही तो ज्यांना आवडलाय ते ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघताय ते तुम्ही बघून मग तुम्हाला नाही आवडला तर हे ठीक आहे. म्हणजे काही वेळा तुम्ही केवळ त्याचा करमणुकीचा विचार करून जर तुम्हाला नाही आवडला तर मग इट इज अ डिफरंट मॅटर. तर मला असं वाटतं की सिनेमा न आवडणं ह्याचं अल्टिमेटली तेव्हा पाहण्यापेक्षा तू जे अमुक एका काळानंतर त्याच्याकडे पाहणं हे योग्य ठरतं. पण जे वुडी अलेनचं पुन्हा विधान आता आपण बघितलं की आय मस्ट बी डुईंग समथिंग राईट, हे या दृष्टिकोनातून आहे की मी काहीतरी नवीन पद्धतीचं करतोय आणि ते नेसेसरीली सगळ्यांना कळेल ह्या पॉइंटला अशातला भाग नाही, पण तरी सुद्धा मी ते करतो कारण मला ते रेलेव्हंट वाटतं. आणि हे तुझं आपल्याकडच्या समांतर सिनेमाला पण मोठ्या प्रमाणात लागू आहे. म्हणजे समांतर सिनेमाची जी चळवळ होती त्याला सुद्धा म्हणजे आपल्याकडे जी 69 पासून जी चळवळ सुरू झाली आणि पुढे जी मिड 80s पर्यंत साधारण टिकली, मग त्याच्यामध्ये तुझे मनिकौल, बेनेगल अनेक लोक त्याचे, नीलानी अनेक लोक त्याच्यामध्ये आले. तर यांना लागू आहे तशीच ती आजच्या काळामध्ये करणारे विक्रमादित्य मोटवाने आणि अनुराग कश्यप आणि रजत कपूर आणि काही प्रमाणात झोया अख्तर सारखे लोक, यांना सुद्धा ते लागू आहे असं म्हणता येईल. की त्याच्यामध्ये ते काहीतरी वेगळं करून पाहण्याचा प्रयत्न करतात. दरवेळेस ते पोचेलच असं नाही, काही वेळा हिट अँड मिस असू शकतं. की काही वेळा तर झोया अख्तरचे 2 सिनेमे चालले आणि एखादा तितका नाही चालला त्याच्यानंतर आलेला. रजत कपूरचे सिनेमे काही बॉक्स ऑफिसवर काय खूप मोठे यशस्वी हे होत आहेत असं नाही, छोटाच त्यांना एक ऑडियन्स असतो. पण त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा छोट्या फिल्म्स असतात त्याचा एक असा फायदा असतो की तुमचं बजेटही तेवढं लहान असतं, तुम्ही टार्गेट करू शकता ऑडियन्सला. की तुमचा रजत कपूरचा आता एक स्वतःचा ऑडियन्स आहे, त्यामुळे त्याचे काही तुझे यशराजच्या फिल्म चालतात तसे नाही चालले तरी सुद्धा त्याचे बघणारे, आवर्जून बघणारे रजत कपूरचे सिनेमा आहेत लोक. तर त्यामुळे त्या टार्गेट ऑडियन्सला तुम्ही गेटर करून जर तुम्ही तुमचं रिकव्हरी होत असेल आणि तुम्ही पुढची फिल्म बनवू शकत असाल तर देन दॅट इज गुड इनफ. तुम्ही समांतर आणि कमर्शियल अशा सिनेमांबद्दल बोलला, जे पहिली चळवळ वेगवेगळे दिसत होते. आता बरीच वेबसिरीज आणि वेगवेगळी माध्यमं निघाले आहेत, म्हणजे युट्यूब आणि अशा प्रकारचे सिनेमा करणं हे मोर ॲक्सेसिबल झालं आहे. तर या समांतर आणि ॲक्च्युअल कमर्शियल सिनेमाची जी थिन लाईन आहे ती हळूहळू धुसर होत चालली आहे. तर ती गरजेची आहे का ते वेगळं असणं, की मुळातच त्यातलं वेगळं नसणं आता चांगलं आहे? ते असणारच वेगळं. अच्छा. कारण मास ऑडियन्स आणि निश ऑडियन्स हे वेगळे असणारच. की सगळ्यांनाच आता पूर्वीचं आपलं जे होतं ते फारच प्रॉब्लेमॅटिक होतं. जे पूर्वीचं गणित जे होतं, म्हणजे तू जर 60s पासून ते 90s पर्यंतच्या फिल्म्स बघितल्या तर तुला त्याच्यामध्ये एक मसाला फिल्म नावाची आपल्या पुढे टर्म आली होती. ती जर तू बघितलीस तर ती खूपच प्रॉब्लेमॅटिक होती, कारण त्याच्यामध्ये सगळंच एकत्र देणं आणि मग ते आवडतं नाही, म्हणजे ते त्याच्यामध्ये यू आर ट्राईंग टू प्लीज एव्हरीबडी असा त्याच्यामध्ये थोडा होता. आहे की कॉमेडी पण आहे, ऍक्शन पण आहे, ट्रॅजेडी पण आहे, रडारड पण आहे, सगळंच त्याच्यामध्ये आहे. वेरॅज तू जे आताचं चित्र जर बघितलंस तर त्याच्यामध्ये तुला असं दिसेल की तू वेगवेगळे जानर आहेत, काय आतापर्यंत न वापरलेले आपल्याकडे सुपर हिरोज सारख्या फिल्म्स किंवा न्यू नोआर पद्धतीच्या फिल्म्स, अगली सारखी फिल्म जर तू बघितलीस तर ती काय तर मास ऑडियन्सची फिल्म आहे. तर अशा पद्धतीच्या एक छोटा हे असलेल्या की ज्या विशिष्ट प्रेक्षकाला अपील होतील. आणि हे हॉलिवूडनी अनेक वर्षांपूर्वी केलेलं आहे. म्हणजे तुला हॉलिवूड अख्खा जो सेट झालं जे 40s मध्ये आणि 50s मध्ये, त्याच्यामध्ये तुला असं दिसेल की वेगवेगळे स्टुडिओज वेगवेगळ्या स्पेशालिटीच्या फिल्म्स बनवत होते. की अमुक एकांची हॉरर स्पेशालिटी असेल, अमुक एकाची वॉर स्पेशालिटी असेल, अमुक एकाची गँगस्टर फिल्म स्पेशालिटी असेल. त्यामुळे त्यांनी ते करून एक त्यांचा ऑडियन्स बिल्डअप केला होता. आपल्याकडे सगळ्या फिल्म्सना एक सगळा ऑडियन्स हा जो मार्ग एक लागला तो चुकीच्या रस्त्यावरनं आपण थोडंसं गेलो. पण ऍट द सेम टाइम तशा फिल्म्सही आहेत आवश्यक. म्हणजे हॉलिवूडमध्ये सुद्धा जेव्हा ब्लॉकबस्टर आपण म्हणतो ते त्या पद्धतीचेच असतात की ते सर्व पद्धतीच्या यांना अपील होतात आणि सगळ्यांसाठी ते असतात. पण तरी सुद्धा त्याच्याकडे ते ब्लॉकबस्टर असताना सुद्धा इंडी फिल्म्स असतात, जानर फिल्म्स असतात. त्यामुळे अशा छोट्या एक विशिष्ट ऑडियन्स असलेल्या फिल्म्स या आवश्यकच आहेत. त्यामुळेच तुझा सिनेमा पुढे जातो. या अशा छोट्या फिल्म मधूनच तुझा सिनेमा पुढे जातो. मोठ्या फिल्म मधून काय होतं की तू सगळ्यांना खुश करायचा प्रयत्न करतोस, पण त्याच्यामध्ये तुझं हे डायल्यूट होतं. डिरेक्टर जे म्हणायचा प्रयत्न करतोय, सांगायचा प्रयत्न करतोय ते डायल्यूट होतं. कारण ते सगळ्यांपर्यंत पोहोचताना
त्याचा तू आता तुला जर भारतामध्ये काय 100 कोटीच्या पुढे जायचं असं आपण म्हणू, मोठी फिल्म करायची, तर त्याच्यामध्ये मग तुला उत्तर प्रदेशच्या लोकांनाही खुश करायचं आहे, बंगालमधल्या लोकांनाही खुश करायचं आहे, साऊथच्या लोकांनाही खुश करायचं. त्यामुळे तू त्याच्यामधली जी तुझी एक युनिक टेस्ट असते, ती सगळी युनिक टेस्ट असते ती डायल्यूट करत जातोस. तर त्यामुळे त्या सिनेमाचा एक काय सरसकटीकरण होत जातं की ज्याच्यामध्ये सगळा एक कॉमन लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटरला तू येऊन पोहोचतोस त्या सिनेमामध्ये. त्यापेक्षा जर तू जॉनर फिल्म्स केल्यास किंवा तुझ्या ऑडियन्ससाठी केल्यास, आपल्याकडच्या अनेक मराठी डिरेक्टर्स असं आहे की त्यांनी जेव्हा हिंदी फिल्म्स ट्राय केल्या तेव्हा ते तेवढे सक्सेसफुल झाले नाहीत, वेळेस त्यांच्या मराठी फिल्म्स खूप चालत होत्या. आता रवी जाधवची बँजो असेल किंवा अय्या असेल सचिनची, किंवा या अशा की त्यांनी त्यांच्या जेव्हा ते करत होते, आता सचिनच्या सगळ्या मराठी फिल्म्स बघतो किंवा रवीच्या सगळ्या मराठी फिल्म्स बघ, उत्तम फिल्म्स आहेत, पण जेव्हा ते अधिक पद्धतीच्या ऑडियन्सकडे सगळ्यांना खुश करायला जेव्हा जातात तेव्हा त्याच्यामध्ये एक तुझं कमी होत जातं स्वतःची जी सांगण्याची असते ती, कारण तुझं अधिक मोठा फायनान्सेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात, लोक वेगवेगळी कडून आलेले असतात, प्रेक्षक वेगवेगळे कडून आलेले असतात, त्यामुळे तुला त्या सगळ्याचा विचार करावा लागतो, नाहीतर ते रिस्क अधिक मोठं होत जातं. तर त्यामुळे तुला छोट्या फिल्म्स या सिनेमाला नेहमी अधिक पुढे नेतात. मेजरली फिल्म क्रिटिक्स किंवा फिल्म परीक्षण करणाऱ्या माणसांचं क्रिटिसिझम केलं जातं असं. तुम्ही मुळात फिल्म लिहिली आहेत, स्क्रीन रायटिंग केली आहेत बऱ्याच सिनेमाच्या, पण असं केलं जातं की अच्छा एक फिल्म बनवून दाखवा ना तुम्ही, इझी आहे परीक्षण करणं वगैरे. तर त्यावेळेला तुमचा काय रिप्लाय असतो? माझ्या मते ते योग्य नाही आर्ग्युमेंट. ते कशामधून येतं मी सांगतो तुला. मुळात ते थोडंसं असं आहे की तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्हाला एखादा पदार्थ जर आवडला नाही तर तो काही शेफ तुम्हाला येऊन ते बनवून दाखवा तुम्ही असं नाही म्हणणार ते तुम्हाला. त्यामुळे ते चुकीचंच आर्ग्युमेंट आहे. पण ते कशामुळे येतं तर ते प्रेक्षकांकडून जे मोठ्या प्रमाणामध्ये डिसरिस्पेक्ट दाखवला जातो, प्रेक्षकांकडून समीक्षकांकडून सुद्धा, की डिसरिस्पेक्ट दाखवला जातो फिल्म मेकर्ससाठी. ओके, फिल्म मेकिंग ही गोष्ट मुळात सोपी नाही हे आपण मान्य करायला पाहिजे प्रेक्षकांनी, समीक्षकांनी, की ती एक कठीण गोष्ट आहे, ते करतात ती कठीण गोष्ट आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. जेव्हा आपण ते मान्य करतो तेव्हा आपण त्यांना वेड्यात काढत नाही. आपण जेव्हा सोशल मीडिया मधली समीक्षा बघतो किंवा आपल्याकडे काही आता पूर्वी टाइम्स मध्ये खलीद मोहम्मद लिहायचा, तो अशी खूप टिंगल वजा समीक्षा त्यांनी खूप वर्ष लिहिली. तर असं जे असतं त्याच्यामध्ये एक जो त्यांना डिस्कार्ड करण्याचा एक जी भूमिका असते अशा पद्धतीच्या लिखाणातनं, ती भूमिका जर टाळली समीक्षकांनी आणि जर त्यांनी मॅटर ऑफ फॅक्टली त्यांनी जर सभ्य शब्दामध्ये त्यांनी जर असं म्हटलं की आम्हाला हे नाही आवडलं आणि त्याच्या मागे अमुक XYZ कारण आहेत असं जर लिहिलं तर तुम्हाला फिल्म मेकर्स फिल्म बनवा असं सांगणार नाहीत असं मला वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना असं वाटतं की हे आपल्याला डिस्कार्ड करतायत आणि तसं कधीच करू नये. म्हणजे कारण त्यांनी हे कोणीही म्हणेल की अमुक इतक्या बजेटची आणि इतक्या लोकांना घेऊन केलेली फिल्म ही काही सोपी गोष्ट नाही आणि आपण इथे बसून आरामात म्हणू शकतो की हे काय बेकार आहे, मला नाही आवडलं. तर ते तुम्हाला जरी आवडलं नसली एखादी गोष्ट आणि ती तुमचा तो राईट आहे, म्हणजे तुम्हाला न आवडणं सिनेमा, कारण त्यांनी शेवटी प्रोडक्ट बनवलं आणि ते जेव्हा रिलीज केलं तेव्हा ते पब्लिक डोमेन मध्ये आलं. आणि पब्लिक डोमेन मध्ये आलेल्या गोष्टीला तुम्ही क्रिटिसाइज करू शकता त्याच्यामध्ये, म्हणजे या अर्थाने की निगेटिव्ह त्याच्याबद्दल बोलू शकता. पण तरी सुद्धा तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडली नाही तरी तुम्ही ती काय पद्धतीने व्यक्त करता याला खूप महत्व आहे. आणि जर तुम्ही ते सभ्यपणे व्यक्त केलं तर तुम्हाला विरोध होत नाही असं माझं म्हणजे अनुभवच आहे माझा तो. ओके, जसं म्हणालात की फिल्म मेकिंग इट्स डिफिकल्ट प्रोसेस. ज्या वेळेला एखादी फिल्म आपण पाहतो असं देखील बऱ्याच वेळेला मी पाहायला येतं की नाही माझं इंटेन्शन चांगलं होतं किंवा मला असं बनायचं होतं पण असं नाही अवेलेबल झालं, बजेट अवेलेबल नाही झालं किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या, पण इंटेन्शन माझं चांगलं होतं पण फायनल प्रॉडक्ट नाही चांगला आला. तर व्हाईल analyzing किंवा while watching the film, what is important, intention of the director or final product? फायनल प्रोडक्ट. कारण इंटेन्शन हे वेग गोष्ट आहे ना. कारण इंटेन्शन म्हणजे तुम्ही जोपर्यंत त्या इंटेन्शननी बनवून दाखवत नाही तसंच्या तसं तोवर तुम्ही हाऊ आर यू गोइंग टू जज इट. म्हणजे तुम्ही तुमच्या समोर एखादी फिल्म ठेवली आणि आम्हाला वेगळीच फिल्म करायची होती, तुम्ही जी तुम्हाला करायची होती ती कुठे आपण बघू शकतोय.
ती मनातली फिल्म आहे ना जी बनवायची होती ती. त्यामुळे अल्टिमेटली तुम्हाला जे दिसते फिल्म त्यावरच तुम्ही बेस करू शकता तुमची जी मतं असतील ती. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला कळू शकतात की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आणि तसं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही त्याच्याकडे थोडंसं काय म्हणायचं अधिक सिम्पथेटिक पद्धतीने बघू शकता. उदाहरणार्थ एक निखिल महाजनची एक पुणे 52 नावाची फिल्म आहे. त्याच्यामध्ये माझं असं मत आहे, म्हणजे मी लिहिलेलं सुद्धा आहे हे कुठे कुठे, की ती निओनवार पद्धतीची फिल्म आहे, पण ती त्याच्यामध्ये एक सिम्बॉलिक भाग सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की मुळात तो एक डिटेक्टिव्ह त्याच्यामध्ये मेन त्याचा रोल आहे, आणि त्याची बायको आणि त्याचं पटत नसतं, आणि मग त्याला एक क्लायंट सुंदर येते त्याच्याकडे, आणि मग तो तिला मदत करायला जातो, तेव्हा एक त्यांचा एक विलन कॅरेक्टर तिच्या नवऱ्याचा आहे वगैरे, असं सगळं त्याचा मोठा इलॅबोरेट सेटअप आहे. हा अख्खा जो सेटअप आहे हा निओनवार पद्धतीचा एक सेटअप आहे. आणि त्याच्यामधला जो सिम्बॉलिझम आहे त्याच्यामध्ये असं आहे, त्यांना म्हणायचं आहे, आशय त्यातला जर आपण बघितला तर तो असा आहे की ग्लोबलायझेशन नंतर मिडल क्लासच्या हातामध्ये पैसे आले, आणि त्याच्यानंतर जे मिडल क्लासचं करप्शन होत गेलं ते त्यांना दाखवायचं. हा त्यातला सिम्बॉलिक आशय. आता आपण जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याच्या टायटल्स मध्ये त्या न्यूजपेपर मधल्या बातम्या अशी टायटल्स आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पोस्ट ग्लोबलायझेशन मधले बदल वगैरे हे सगळे त्याच्या टायटल्स मध्ये येतात. पण त्याच्यानंतर आपल्याला ते डिरेक्ट पॉइंट आउट नॉर्मल प्रेक्षकासाठी एक तुला दिशा दाखवणं त्याला आवश्यक असतं, अशी दाखवली जात नाही फारशी त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की तो प्रेक्षक असतो, तो एका डिटेक्टिव्हची आपण फिल्म पाहतोय या अपेक्षेने तो सिनेमा पाहतो, आणि मग त्याला त्याचा शेवट पटत नाही. आता तू जर याच्यामध्ये तुला जेव्हा कळतं की ह्याचा आशय हा ह्या पद्धतीचा आशय आहे, तेव्हा तुम्ही जेव्हा सिनेमा पुन्हा बघता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ते कुठे कुठे तो त्याकडे आपण जातोय त्या आशयाच्या दिशेने. या जागा तुमच्या पहिल्यांदा लक्षात आल्या नसल्या तरी त्या तुमच्या येऊ शकतात पुन्हा बघताना. तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल अधिक उदार मनाने लिहू शकता की तुम्हाला दिसतंय की कुठे हे दिशा याची थोडीशी ही झाली. आणि जेव्हा मला अशा गोष्टी जेव्हा असतात की स्ट्रेट गोष्ट आणि सिम्बॉलिक पातळीवरची कठीण सबटेक्स्ट, तेव्हा मला असं वाटतं की फिल्म ही नेहमीच स्टोरीच्या पातळीवर यशस्वी आधी व्हायला पाहिजे, आणि सिम्बॉलिक पातळीवरती ती थोडी कमी झाली तरी चालते. पुणे 52चं असं आहे की ती सिम्बॉलिक पातळीवरती चांगली होते यशस्वी, पण ती स्टोरीच्या पातळीवर थोडी कमी पडते. तसं झालं तर मग प्रेक्षकाला कळत नाही शेवटाचं काय होतं. तर त्यामुळे पण ह्या सगळं हे तुम्ही जेव्हा लक्षात येतं तुमच्या, तेव्हा तुम्ही त्याला हे देऊ ग्रेस मार्क्स देऊ शकता की ही याच्यामध्ये ह्या पाहण्यासारख्या गोष्टी आहेत असं आपण तुम्ही म्हणू शकता, कारण तुम्हाला इंटेंट दिसतोय, आणि तो इंटेंट फिल्म मध्ये ऍक्च्युअली दिसणाऱ्या जागा आहेत. कोणी जर असं नुसतंच म्हणालं की ह्याच्यात नाही दिसत आहे पण आम्हाला असं करायचं होतं, देन दॅट इज रॉंग. तसं नाही. जसं फिल्म एखादी चांगली वेबसिरीज चांगली झाली हे आपण यशस्वी त्याच्या एकंदर तिकीट बारी किंवा आवडीवर ठरू शकतो. डिरेक्टर इज गुड म्हणजे हा चांगला डिरेक्टर आहे, हे साधारण कधी ठरवू शकतो की हे चांगला डिरेक्टर किंवा चांगल्या फिल्म देतो? ते ठरवायचं म्हणजे ते आपल्याला दिसतच ना, म्हणजे त्याच्यात म्हणजे कधी कधी असं पण होऊ शकतं ना की एक फिल्म आहे ती खूप छान केली आहे पण नंतरच्या फिल्म्स नाही चांगल्या गेल्या त्याने. त्याच्यावरून मला वाटतं काही ठरत नाही. म्हणजे त्यांनी एक फिल्म चांगली केली म्हणजे तो चांगला डिरेक्टर आहे. अच्छा. म्हणजे त्याच्यानंतरच्या फिल्म्स मध्ये मग तुम्ही ते हे करू शकता की ते कुठे काय फसलं किंवा काय झालं ह्याचा तुम्ही विचार करू शकता, पण तो एक करू शकलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी श्रेय त्याला देण्यासारखं आहे ऑब्व्हियसली. आता असंही असू शकतं की तो फ्लूक होता आणि त्याची काही एक्सप्लेनेशन XYZ असू शकतात की सिनेमॅटोग्राफर फार उत्तम होता आणि त्यांनी बरंचसं त्यातलं केलं वगैरे, अशी एक्सप्लेनेशन असू शकतात. पण तरी सुद्धा माझ्या मते जर एक माणूस एक फिल्म सक्सेसफुली करत असेल तर तुम्ही त्याला डिस्कार्ड करणं योग्य नाही. मग त्याच्या पुढच्या फिल्म्स तो कधी अशी शक्यता आहे की तो आणखीन 4 वर्षांनी उत्तम फिल्म करेल दुसरी, किंवा आधीच्या फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल होतं ते तुमच्या आत्ता लक्षात आलेलं नाही, ते नंतर येईल. अशा अनेक त्याच्यामध्ये फॅक्टर्स असू शकतात. पण तुम्ही चांगली फिल्म केलेली आहे हे तुमच्या एकदा लक्षात आलं तर तुम्ही त्याला क्रेडिट त्याचं द्यायलाच पाहिजे.
तुमच्या ऍक्च्युअल रायटिंगकडे आपण वळू. तुम्ही मुळात फिल्म क्रिटिसिझम आणि स्क्रीन रायटिंग, मला वाटतं पहिला सिनेमा ना बाही, आधी मी वेलकम जिंदगी वेलकम नावाचा जिंदगी, एक हा, सिनेमा पण तो लिहिला होता. adaptation तो केलं. ती बंगाली फिल्म होती आणि Adaptation. त्याचं मी मराठी मराठी adaptation. केलं होतं अडॅप्टेशन. अदरवाईज पांघरुण आधी लिहिली होती ओके आणि भाई नंतर आधी झाली. ओके म्हणजे पांघरुणचं चालू असताना सायमल्टेनियसली काम भाईचं पण सुरू झालं आणि पूर्ण भाई आधी झाली आणि पांघरुण त्याच्यानंतर झाली. सो ज्यावेळेला ऍक्च्युअल स्क्रीन रायटिंग सुरू केलं तर आता सिनेमाचा इतका अभ्यास, या माध्यमांचा इतका अभ्यास, आणि रायटिंग बद्दल पण तुम्ही बऱ्याच बोलत होता, तर ते बर्डन लिहिताना होतं का की अच्छा आता मला, म्हणजे मी आता ऍक्च्युअल आलोय त्या रिंगणात की जिथे मी प्रेडिक्शन करत होता, माझंच परीक्षण केलं जाणार, तर ते बर्डन होतं का त्यावेळेला? बर्डन होतं असं नाही मला वाटत, कारण तुम्ही जेव्हा लिहित असता तेव्हा तुम्ही त्याचा तसा विचार असं लोक कसं काय म्हणतील आणि हा विचार करू शकत नाही. आणि ते तुम्ही दिग्दर्शक आणि पटकथाकार यांचं नेहमीच असतं की तुम्ही ते समीक्षक काय म्हणतील हा विचार सेकंडरी असतो नेहमी. त्यांना शेवटी तुम्हाला जे बनवायचं आहे डोळ्यासमोर आहे तुमच्या, तेच त्यांच्या डोळ्यासमोर तेव्हा दिसायला लागतं. अदरवाईज तुम्ही लोकांचा विचार करायला लागलात तर तुम्ही मग त्याला काय अर्थच उरणार नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जी फिल्म आहे तीच तुम्ही बनवायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही असं बर्डन घेणं हे चुकीचंच ठरेल. अगेन बायोपिक करताना मुळातच पु ल देशपांडेंचं इतकं आहे की काय काढावं आणि काय ठेवावं अशा प्रकारचं आहे. सो बायोपिक करताना मुळात कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवा की काहीतरी सब्जेक्ट पकडावा का? जसं चापलिन मी पाहिली होती आणि गांधी, दोन्ही फिल्मची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे, तर यावेळेला आपण कसं ठरवावं की काय ठेवायला पाहिजे त्या माणसाच्या आयुष्यात? थोडंसं दर याचा वेगळा असू शकतो. म्हणजे प्रत्येक डिरेक्टर हा विचार करून ठरवतो की तुम्हाला त्यातल्या कशावर फोकस करायचा आहे. आता भाईच्या वेळेचं उदाहरण जर द्यायचं तर भाईच्या वेळेस आमचं असं ठरलं होतं की पुलंची व्हर्सटॅलिटी, म्हणजे त्यांनी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे त्यांचं नॉर्मल ललित लेखन, नाटकं, टेलिव्हिजन सुरू झाला भारतात तेव्हा ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते सुरुवातीला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते इन्व्हॉल्ड होते. असे अनेक, आणि एकपात्री प्रयोग, असे अनेक गोष्टी त्यांनी केल्या. तर ही जी व्हर्सटॅलिटी होती त्यांच्या व्यक्तिरेखेची ती एक गोष्ट, आणि त्यांचं आणि सुनीताबाईंचं एकूण त्यांच्यामधले रिलेशनशिप, हे दोन त्याचे फोकस होते. आणि मग ते कसे येतील या दृष्टीने आम्ही विचार केला. आणि मग आम्ही असं ठरवलं होतं की त्याचा वेळाचा विचार करायचा नाही. मांजरेकरांनी त्याच्या जेव्हा कन्सिव्ह केली नाही, ती जेव्हा कन्सिव्ह केली तेव्हा त्यांनी असं ठरवलं होतं की आपल्याला लागेल तेवढा आपण स्क्रीन प्ले करूया त्याचा. ओके. आणि तो जेवढा होईल त्याच्यावर आपण ठरवू त्याचं काय करायचं. म्हणजे तो एडिट करायचा का, तो त्याचे 2 भाग करायचा, हे नंतरची गोष्ट आहे. तर त्यामुळे आम्ही त्यांच्या ह्या 2 ज्या गोष्टी मी सांगितल्या तुला, या 2 गोष्टींना न्याय होईल अशा दृष्टीने आम्ही त्याचा स्क्रीन प्ले तयार केला आधी. हाऊ डू यू सी द फ्युचर ऑफ सिनेमा? ऍज इन सिनेमा कलेक्टिव्ह जाऊन एक्सपिरियन्स घेणं हे किती जास्त पुढे योग्य ठरेल किंवा होईल अजून, किंवा ते अजूनच डिक्लाइन होईल? म्हणजे थिएटरमध्ये जाऊन पाहणं. मला ना ऍक्च्युली माझं याच्याबद्दल एक उलटच मत आहे. ओके. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे असं म्हटलं जातं की मोठ्या स्क्रीनवरती मॅक्झिमम ज्याच्यामध्ये भव्य गोष्टी असतील तो एक्सपिरियन्स इथे जाऊन घ्यावा. म्हणजे काय, अव्हेंजर्सच्या फिल्म्स असतील म्हणा किंवा ऐतिहासिक फिल्म्स असतील म्हणा, ह्या सगळ्या तिकडे जाऊन बघाव्यात. आणि ज्या स्मॉल फिल्म्स आहेत की ज्याच्यामध्ये काय समांतर पद्धतीच्या असतील म्हणा किंवा कमी कॅरेक्टर्स, बिफोर ट्रिलॉजी सारख्या असतील म्हणा, तर अशा फिल्म्स टेलिव्हिजनसाठी, छोट्या स्क्रीनसाठी, घरी बसून पाहण्यासाठी अधिक योग्य ठरतील पुढच्या काळात, असं एक म्हटलं जातं. आणि तसं होईल सुद्धा कदाचित. पण मला असं वाटतं की ते उलट व्हायला हवं खरं म्हणजे ज्या लहान फिल्म्स आहेत त्या तुम्ही थिएटरमध्ये बघायला हव्यात, आणि ज्या मोठ्या एंटरटेनर पद्धतीच्या फिल्म्स आहेत त्या तुम्ही घरी बघून फरक पडत नाही. कारण तुम्हाला लहान फिल्म ज्या सिरियसली पाहाव्या लागतात, कारण त्यातला जो कंटेंट असतो, त्याच्यातले जे इमोशन्स असतात, त्या सटल छोट्या छोट्या गोष्टी असतात, आणि त्या तुम्ही जर घरी बघितल्यात आणि तुमचा एका बाजूला मोबाईल चालू आहे, घरी कोणतरी येत आहे जात आहे, कोणी स्वयंपाक करताय आतमध्ये, येणं जाणं चालू आहे किचनमध्ये, गप्पा मारतायत, लोक जमलेले आहेत, याच्यामध्ये तुम्ही एंटरटेनमेंट तुम्ही बघू शकता एक वेळ, पण लहान फिल्मचा जीव जातो याच्यामध्ये.
कारण त्या तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत ज्या पद्धतीने पोचायला आहे. तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये त्या बघता तेव्हा तुम्ही त्या अंधारात बघता, तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं एक प्रकारे झालेलं, एक कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही त्या बघत असता. तर ह्या सगळ्यामुळे तुमचा आशय त्या फिल्मचा पोचणं तुमच्यापर्यंत, यासाठी तो थिएटर हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं, जे तुम्हाला घरी उपलब्ध होत नाही. हे माझ्या मते सध्या उलट्या दिशेने आपण चाललेलो आहोत. तर ते आपण काहीतरी करून त्याच्यामध्ये, जर आशयाच्या दृष्टीने महत्वाच्या फिल्म्सना थिएटर मध्ये येणं लोकांनी, हे जर शक्य झालं तर मला वाटतं आपण वेगळ्या दिशेने आपला सिनेमा जाऊ शकतो. मोबाईल आणि बऱ्याच गोष्टी निघाल्या आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांना वर्ल्ड सिनेमा ॲक्सेसिबल झालाय, प्लॅटफॉर्म्स निघाले आहेत वेगवेगळे OTT. आता डू पीपल हॅव द गुड अंडरस्टँडिंग ऑफ सिनेमा और वेब सिरीज, की आता ती अजूनहीच खराब होत चालली आहे? देअर इज अ फेअर अंडरस्टँडिंग ऑफ सिनेमा, आणि आता नाही, हे पायरसी सुरू झाली ना तेव्हापासून आहे झालेलं. म्हणजे तू जेव्हा हा जो 90s मधला जो पिरियड होता, 90s आणि 2000ची सुरुवातीचं दशक, पहिलं दशक, ह्याच्यामधला जर तू काळ बघितलास तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हळूहळू VCD टू DVD येत होत्या आणि DVD वरती पायरसी मोठ्या प्रमाणात आली. या सगळ्यामधून अनेक जे चॅनल्स सुरू झाले, अनेक, या सगळ्यामधून लोक एज्युकेट झाले. म्हणजे चॅनल जे सुरू झाले त्याच्यामध्ये असं होतं की काय प्राईम टाइमला तुझी मेजर फिल्म ते दाखवायचे, पण इतर स्लॉट्स जे होते, 7 वाजताचा स्लॉट असेल, दुपारचा स्लॉट असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स असायच्या, काही लहान फिल्म्स असायच्या. कारण ऑब्व्हियसली जेव्हा चॅनल विकत घेतो फिल्म्स, तेव्हा ते काही सगळे ब्लॉकबस्टर घेत नाही की सगळ्या स्लॉट्सना ब्लॉकबस्टरच असं तर असू शकत नाही. त्यामुळे ते लहान फिल्म्स घेतात, मग त्या लहान फिल्म्सना त्यांना प्लेस करावं लागतं. तर ते या सगळ्या लहान इतर ठिकाणी त्या प्लेस होतात. पण प्रेक्षक कदाचित ह्या फिल्म्स थिएटरमध्ये लागल्यावर तिथे जाऊन बघू शकला नसता किंवा त्यांनी कंटाळा केला असता. घरी तुम्हाला जेव्हा त्या फुकट बघायला मिळायला लागल्या तेव्हा तो बघायला लागला. त्याच्यामधून मग त्याची हळूहळू टेस्ट डेव्हलप व्हायला लागली. आणि तेव्हा आपण हिंदी सिनेमामध्ये सुद्धा जर तू बघितलंस तर हे तुला 90s मध्ये खूप ट्रान्झिशन दिसतं. म्हणजे महेश भट पासून सुरू होऊन रामगोपाळ वर्माकडे आपण जे गेलो, त्याच्यामध्ये तुला असं दिसतं की खूप व्हरायटी कंटेंट मध्ये आली. मसाला फिल्मची ट्रेडिशन ब्रेक होण्याचा तोच काळ आहे आपल्याकडे. त्यामुळे हे अंडरस्टँडिंग प्रेक्षकांमध्ये तयार होणं आणि प्रेक्षक रामगोपाळ वर्माचे सिनेमे पाहायला लागणं, सत्याचा जो ऑडियन्स आहे हा तुला आधीच्या मसाला फिल्मचा ऑडियन्स आणि सत्याचा ऑडियन्स वेगळा ऑडियन्स आहे. आणि हे तुला DVD पायरसीला हे पीकला गेलं. म्हणजे DVD पायरसीच्या काळामध्ये अशी आउटलेट्स होती की ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन जगातला कुठलाही सिनेमा त्यांच्याकडे उपलब्ध असायचा. मोठ्या डिरेक्टर, तुला फेलिनी हवा असेल, तू तिथे जाऊन सांगितलं फेलिनी, ते सगळा फेलिनी तुला देऊ शकायचे. असे आणि पाहणारे खूप लोक होते, आपल्या इंडस्ट्रीमधले लोक होते, नॉर्मल प्रेक्षकांमधले लोक होते, असे विक्रेते होते की जे गावोगाव बॅग मध्ये DVDs भरून वेगवेगळ्या फिल्म मेकर्सकडे जाऊन त्या फिल्म्स देणं आणि कॉमन ऑडियन्सकडे जाऊन सुद्धा. तर त्यामुळे हा जो एक मोठं एज्युकेशन या काळामध्ये झालं. आणि आपण जो आत्ताचा सिनेमा पाहतो, पोस्ट अनुराग कश्यप चे सिनेमे सुरू होणं, म्हणजे रामगोपाळ वर्माचे संपणं आणि इतर जे लहान फिल्म सुरू झाल्या की ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच जुन्या समांतर सिनेमाचे ट्रेट्स काही काही बघू शकतो. या अख्ख्या फिल्म सुरू होऊ शकल्या ह्याचं कारणच तो प्रेक्षक होता की जो प्रेक्षक वेगळ्या त्यांनी पाहिलेल्या होत्या गोष्टी आणि जो त्या गोष्टी अप्रिशिएट करू शकत होता आणि त्याला हवं होतं असं काहीतरी आपल्या सिनेमामध्ये सुद्धा येणं. तर त्यामुळे ह्यांच्या जीवावरती ह्या प्रेक्षकाच्या जीवावरती या फिल्म्स पुढच्या सक्सेसफुल झाल्या. त्यामुळे माझ्या मते ह्याच्यात खूपच मोठा भाग या नव्या ह्याचा उपलब्धीचा आहे. तुम्ही आता म्हणजे अनुराग कश्यपच्या सिनेमाच्या बाबतीत जास्त म्हणालात, बराच म्हणजे सुरुवातीचे बरेच सिनेमे त्यांचे नाही लागले आणि सेन्सॉरशिप बरीच झाली. सिनेमा सेन्सॉरशिप याबद्दल तुमचं काय मत आहे? ती असायला पाहिजे किंवा काय त्याचे लिमिटेशन्स असायला पाहिजे? माझ्या मते ब्लँकेट सेन्सॉरशिप नसायला हवी. ओके, म्हणजे जे ब्लँकेट सेन्सॉरशिप पहिलं. म्हणजे मला म्हणायचंय की सरसकट सिनेमा जे घेऊन कापतात तसं व्हायला नको. म्हणजे काय, कुठलाही सिनेमा आला, ऑडिओ कट्स दिले, शिवाय काढून टाका, सिगरेट आहे पट्टी लावा, दारू आहे पट्टी लावा, हे जे केलं जातं, न्यूडिटी आहे काढून टाका,
हे सगळ्या सिनेमांना सरसकट करणं हे योग्य नाही. माझ्या मते त्यातला सगळ्यात हुशारीचा मार्ग ते करण्याचा तो म्हणजे वयाची मर्यादा निश्चित करणं. म्हणजे सेन्सॉरशिप असावी. सेन्सॉरशिप म्हणजे हीच हीच सेन्सॉरशिप असावी. ओके. म्हणजे तुम्ही सीन्स कापू नयेत. एकदा तुम्ही वय निश्चित केलं दॅट शुड बी इट. ओके. म्हणजे तुमचं जेव्हा तुम्ही म्हणता की अमुक एका वयाला तुम्ही मतदान करू शकता, अमुक एका वयाला तुम्ही लग्न करू शकता, तर तुम्ही त्या वयाला सिनेमा नाही का पाहू शकत. ओके. तुम्हाला तेवढं तर कळत असेल की तुम्ही जर मत देऊ शकता आणि लग्न करू शकता तर तुम्हाला सिनेमा पाहायला काही हरकत नाही. तर त्याच्यामुळे मला वाटतं की वय निश्चित करावं. आणि काही सिनेमे असे असतात की जे तुम्हाला, आता पॅन्स लॅबिरिन्थचं मगाशी उदाहरण होतं की तो तुम्ही अगदी 10 वर्षाच्या मुलाला दाखवला तर त्याच्यामध्ये व्हायलन्स वगैरे आहेत गोष्टी, पण तो 15 वर्षाच्या मुलाला कळू शकतो. म्हणजे किशोरवयीन मुलाला, यंग ऍडल्ट हा जो आहे की ज्याला काही शिव्या माहिती आहेत, काय थोडी काही माफक प्रमाणात न्यूडिटी चालू शकते, किसिंग चालू शकतं, अधिक कॉन्ट्रोवर्शियल विषय चालू शकतात, त्याला लिहा ना तुम्ही तिथे की 15 वर्षाच्या पुढच्या मुलांना हा चालू शकेल, 18 वर्षाच्या मुलांच्या आणि इतर देशामध्ये आहे, मला वाटतं युके मध्ये 15 वर्षाचं एक आहे की वेगळे तयार करा तुम्ही की 10 वर्षाच्या खाली नाही चालणार. ओके. 15 वर्षाच्या खाली चालेल, 15 वर्षाच्या वर अमुक चालेल, 18 वर्षाच्या वर अमुक चालेल, असे तुम्ही वेगळी त्याला ग्रेडेशन्स द्या आणि देन इट शुड बी. मग तुम्ही कापायचं नाही. ओके. ओके. आणि तुमचं ह्याला मी जाहिरात करू नये दारूची हे मी समजू शकतो की ब्रँड तुम्ही ब्लर केले, ऑडिओ कट्स तुम्ही दिले तर तुमचं कॉन्सन्ट्रेशनच जातं. आता मी परवा डम मनी नावाचा एक सिनेमा पाहिला. डम मनी मध्ये एक प्रसंग होता की ज्याच्यामध्ये 2 पात्र एका रेस्टॉरंटमध्ये भेटतात आणि ते चर्चा त्यांच्यामधली होती. पहिली 5 मिनिटं तुम्हाला कळत नाही ते काय बोलतात, कारण ते दारूविषयी बोलतात आणि ह्यांनी सगळे ऑडिओ कापलेले, त्यामुळे ते काय वाक्यच ती कळत नाहीत आपल्याला ते काय बोलतात. असं करू नका ना. तुम्हाला एवढा विश्वास पाहिजे की लोक लगेच ती वाक्य ऐकून लगेच बाहेर जाऊन बारमध्ये जाणार नाहीत, एवढं तर तुम्हाला कळायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही काय सेन्सॉरशिप कुठल्या यांनी वापरता याचा मला वाटतं एक काहीतरी विचार नव्याने व्हायला पाहिजे आणि तो या दृष्टीने व्हायला पाहिजे की वय निश्चित करणं, कात्री लावणं हे माझ्या मते अगदीच चुकीचं आहे. तुम्ही म्हणजे यंग ऍडल्टच्या सिनेमाबद्दल बोलात तर हाऊ डू यू कीप अप विथ द करंट जनरेशनच्या दृष्टिकोनातून सिनेमा, म्हणजे आता एक कमिंग ऑफ एज सिनेमा हा दरवेळेला होतो. 18th आय थिंक, मी नाव करेक्ट घेतलं की ना माहिती, 18th नावाचा सिनेमा एका मुलीवर आहे जी युट्यूबर होते. असे खूप आहेत. हा. सो 16 कॅन्डल ब्रेकफास्ट क्लब पासून तुला अनेक नाव. सो त्यावेळेला म्हणजे जनरेशन बऱ्याच जण होतं की हे जनरेशन आम्हाला कळत नाही आणि हे प्रत्येक जनरेशनच्या बाबतीत म्हटलं जातं त्यांच्या अगोदरच्या जनरेशनकडून. तर त्या जनरेशन बरोबर कीप अप सेम ट्रॅकवर असण्यासाठी आणि त्यांच्या दृष्टिकोनातून सिनेमा पाहण्यासाठी किंवा वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्ही कसं, काय तयारी असेल तुमची? माझ्या मते तुम्ही जर नीट पाहत असाल आणि तुमचा त्याच्यामध्ये एक विचार काही एका प्रमाणामध्ये इन्व्हॉल्ड असेल तर तुम्हाला हे तितकंसं त्रासदायक नाही. करंट जनरेशन समजून घेणं. तुम्ही आता वाचत असता साहित्य, मी पर्सनली तर मी खूप वाचतो आणि मी कॉमिक बुक सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात वाचतो. तर त्याच्यामुळे तुमचं एक वाचनामध्ये असेल किंवा तुम्ही पाहत असाल जे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत जर गोष्टी पोहोचत असल्या आणि तुम्ही आजूबाजूला बघताय ना, म्हणजे असं नाही की तुम्ही आयसोलेटेड कुठेतरी राहता आणि जे तुम्हाला दिसतच नाहीये जनरेशन जे पुढे आगीचे काय करतात, तुम्हाला दिसतंय ना काय जे चालू आहे ते. त्याच्यामुळे तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेसिबल असतील तर तुम्हाला हा प्रश्न पडू नये की ते समजतच नाही तुम्हाला हे जनरेशन कसं वागतंय. कारण ते काय वागतंय तुम्हाला, जे पेपरात तुम्ही वाचता, जी नॉवेल्स नवीन आलेली असतात, जी पुस्तकं, ह्याच्यामधून तुम्हाला जे सिनेमे नवीन आलेले असतात, ज्या वेब सिरीजचा कंटेंट तुमच्या पुढे येत असतो, या सगळ्यामधून तुम्हाला साधारणपणे काय चालू आहे आणि काय ह्याचा तुम्हाला अंदाज आपोआपच यायला पाहिजे. खरं म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळी काही तुम्ही मेहनत करण्याची गरज नाही. प्लस तुम्हाला जर एखाद्या सिनेमाला एक काहीतरी इंटरनल लॉजिक असतं कुठल्याही नॅरेटिव्हचं. आता तू जर एखादी फॅन्टसी बघत असलास तर तुला काही त्या फॅन्टसी मधल्या कॅरेक्टर्स काही तू बघितलेली नाहीयेस जाऊन. तू अशा काय याच्यात नाहीस, शहरात राहत नाहीस की जिथे सुपरमॅन आहे, पण तरी सुद्धा तू सिनेमामध्ये ते बघू शकतोस ना की सुपरमॅन राहतोय मेट्रोपोलिस मध्ये, तिथे लोक काय विचार करतात हे तुला कळू शकतं ना.
त्यामुळे तुला जे एक सिनेमाचं जे इंटरनल लॉजिक असेल ते टॅप करता जर आलं तर माझ्यामध्ये हा प्रश्न पडूच नाही. अगोदर व्हायचं काय की सिनेमाची कॅटेगरी करताना एक चांगला किंवा वाईट सिनेमा किंवा आशयाचा किंवा कमर्शियल सिनेमा असं म्हटलं जायचं. आत्ता अशा प्रकारची दोन अजून कॅटेगरी आल्या आहेत की ह्या पर्टिक्युलर विंगचा हा सिनेमा, राईट विंगचा आणि लेफ्ट विंगचा सिनेमा. मुळात प्रॉपगंडा फिल्म हा प्रकार म्हटलं जातं आता बऱ्याच. हा प्रश्न मी अगोदर काही डिरेक्टर्सना देखील विचारला. त्या फिल्म मुळात ओळखायच्या कशा की ही प्रॉपगंडा फिल्म आहे, ही काही उद्देशाने केलेली आहे किंवा ही नाहीच आहे, ही फिल्म ही ॲक्च्युअल फिल्म आहे. कारण का ऐतिहासिक गोष्टींशी देखील जरुरी नाही आहे की एखाद्या व्यक्ती ते सिनेमा बघायला असताना ते पुस्तक वाचलेलं असेल किंवा त्याचा अभ्यास केलेला असेल. तर यावेळेला ओळखायचं कसं आपण? प्रॉपगंडा फिल्म असतात प्रॉपगंडा फिल्म मुळात ऑब्व्हियसली. म्हणजे ते पहिलं ते होते की ऑब्व्हियसली प्रॉपगंडा फिल्म असतात आणि त्या म्हणजे अगदी महायुद्धाच्या काळापासून आहेत प्रॉपगंडा फिल्म. आणि त्या म्हणजे सर्व बाजूंनी असतात. म्हणजे हिटलरच्या बाजूने केलेल्या पण फिल्म्स आहेत आणि दोस्त राष्ट्रांच्या बाजूने केलेल्याही फिल्म्स आहेत. त्यामुळे सर्व प्रकारचा प्रॉपगंडा असतो, कारण राजकीय पक्षांना आणि त्या जे लोक पॉवर्स असतात त्यांच्या हातात त्यांना त्यांची बाजू लोकांपर्यंत पोहोचायची असते. आणि सिनेमा हे लोकशिक्षणाचं मोठं माध्यम आहे. त्यामुळे त्याच्यामधून तुम्ही लोकांपर्यंत आणि सटली जाऊ शकता. म्हणजे तुम्ही कथेच्या आशयाच्या काढून काही काही गोष्टी सांगू शकता, त्यांना पोचू शकता त्यांच्यापर्यंत. त्यामुळे त्या सिनेमावरती खूपच फोकस असतो. त्यामुळे प्रॉपगंडा फिल्म आहेतच अस्तित्व, त्याचा काही शंकेला त्याच्यात काही जागाच नाही. प्रॉपगंडा फिल्म असतात. माझ्या मते ओळखणं त्या काही कठीण नाही. म्हणजे तुला ऑब्व्हियसली दिसतं. सटल प्रॉपगंडा फिल्म जर असल्या तर माझ्या मते ते असू द्यावेत. ओके. सटल प्रॉपगंडा फिल्म एखादं इकडचं नको, एखादं जागतिक उदाहरण तुम्ही देऊ शकता? जागतिक उदाहरण कठीण आहे. इकडचं म्हणजे आंधी उदाहरण देऊ शकतो आपण. आंधी सारखं की ज्याच्यामध्ये एक विशिष्ट सेन्सॉर करावं लागेल कदाचित मला, पण ठीक आहे. पण की ज्याच्यामधून तुला एक कथा पोचते तुझ्यापर्यंत. ओके. पण त्याच्यामध्ये काहीतरी एक सूचक आहे, राईट विंग असेल, लेफ्ट विंग असेल, काहीतरी त्यांनी सुचवलंय असं असू शकतं. पण आता तू जागतिक सिनेमाचं उदाहरण म्हणजे आता मी सगळ्यांना ऑब्व्हियसली माहित असलेलं नाही उदाहरण देऊ शकणार. तर बॅटलशिप पोटेम्किन सारखी जर फिल्म बघितलीस तू रशिया, तर ती तेव्हाचे जे त्यांचे जे पॉवर्स होते ते त्यांच्यामध्ये त्यांनी ती एक काही वर्षांपूर्वी घडलेली एका बोटीवरती झालेल्या बंडाची घटना घेऊन त्यांनी त्यांची सुपिरियरिटी त्यांच्या पक्ष म्हणण्यापेक्षा वर्कर्सचा रिबेलियन दाखवणारी फिल्म. आणि त्याच्यामुळे ती एक त्यांनी प्रमोट केलेली, सरकार यांनी प्रमोट केलेली फिल्म होती. पण ती फिल्म म्हणून उत्कृष्ट आणि ऍक्च्युअली ती फिल्म दाखवली जाते स्टुडंट्सना. म्हणजे ती मास्टर क्लासच आहे तो आयझेनस्टाईनचा. तर त्याच्यामुळे आता ही महत्वाची फिल्म आहे. पण अशा फिल्म्स वेळोवेळी असतात की ज्या तुला त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी अनेक आहेत पण त्या एका विशिष्ट बाजूची ला झुकलेल्या. तर जर त्या चांगल्या ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये कळण्यासारख्या जर चांगल्या गोष्टी असल्या तर मला माझ्या मते असू द्यात त्या, काही इट डझंट मॅटर गेली. पण ज्या फिल्म फक्त प्रोपगंडाच्याच हेतूने केल्या जातात की ज्याच्यामध्ये त्यांची बाजू मांडणं एवढाच हेतू आहे आणि त्या पलीकडे त्याच्यातून तुला काही हाताला लागत नाही, अशा फिल्म्स नाही पाहूत म्हणण्यापेक्षा त्या तुम्हाला आवडायला लागल्या तर तुम्ही मग ऑब्व्हियसली म्हणजे तुम्ही ऑलरेडी सोल्ड आहात त्या विचारधारेला. त्याच्यामुळेच तुम्ही त्या बघता आणि त्यामुळेच त्या तुम्हाला पटतात. मुळात फिल्म पाहाव्यात हे कोणत्या गोष्टीवर, ट्रेलर पाहून, टीजर पाहून किंवा कोणते तरी सम्यक परीक्षण पाहून हे कसं ठरवायचं की कोणती फिल्म पाहावी किंवा नाही पाहावी? माझ्या मते अलीकडच्या काळामध्ये ते तसं कठीण आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा एक इंटरनलीच ते तयार व्हायला लागेल काहीतरी लॉजिक. म्हणजे मी सांगतो मी काय करतो. मी ट्रेलर्स पाहतो, ट्रेलर्स पाहतो, वाचतो, सगळंच करतो मी. म्हणजे काही विशिष्ट रिव्ह्युअर्सची मतं मी मानतो की ह्या रिव्ह्युअर्सनी त्याच्याबद्दल काही चांगलं लिहिलं असेल किंवा इंडियातला कोणत्या रिव्ह्युअर्सचं म्हणजे तुम्ही नाव सांगू शकाल? इंडियातल्या कोणत्या रिव्ह्युअर्सचं मी नाही सांगू शकणार, मी वाचतच नाही इंडियन. माझं म्हणून मी मुद्दामून तो प्रश्न विचारला की इंडियातल्या कोणत्या रिव्ह्युअरचा तुम्ही फॉलो? नाही, कारण मी जनरली हे हिंदी सिनेमांबद्दल नाही वापरत.
म्हणजे मी केवळ हिंदी सिनेमाबद्दल जर वापरत असतो आणि मला जर ठरवायचं असतं की हिंदी सिनेमा कुठला चांगला, तर मी केलाही असता एखादा रिव्ह्यूअर फॉलो. पण मी म्हणतोय त्या सगळ्या अमेरिकन फिल्म्स असतील किंवा इतर देशांमधल्या फिल्म्स असतील ज्या आपल्याकडे यायच्या आहेत. आता उदाहरणार्थ आता मामी चालू आहे, तर मामीमध्ये आता आलेल्या फिल्म्स आहेत, तर त्या कुठली बघायची हे ठरवताना काय मतं फॉलो करावीत कोणाची, तर मग कुठल्या एखाद्या अमुक एका पब्लिकेशनचा रिव्ह्यू असेल किंवा अमुक एका माणसाने लिहिलेला रिव्ह्यू असेल, कान फेस्टिवल कव्हर करणाऱ्या लोकांनी लिहिलेले रिव्ह्यूज असतील, तर अशा काही गोष्टी तुम्ही रिलायबिलिटीची एक तुमचं काहीतरी एक पॅरामीटर त्याच्यामध्ये असायला हवं. मी जेव्हा अगदी सुरुवातीला लिहायला लागलो, म्हणजे मी 97 पासून लिहितो आणि मी महानगरमध्ये पहिली 5-1 वर्ष लिहायचो, आणि तेव्हा मी लिहायला लागलो तेव्हा मला काहीच अनुभव नव्हता लिहिण्याचा. मी असा एक वन फाईन डे लिहायला लागलो रिव्ह्यूज. तर तेव्हा मला असं झालं की मी जे पाहत होतो रिव्ह्यूज इतर ह्याच्यामध्ये आलेले, ते काही मला फारसे पटत नव्हते. तर असं काहीतरी एक तुम्हाला एक जजमेंट स्वतःला एक डेव्हलप करायला लागतं की येणाऱ्या सिनेमांबद्दल असेल किंवा तुम्ही काय पद्धतीने लिहिता याच्याबद्दल असेल. तर तेव्हा मी असे 2 एक ठरवले होते समीक्षक. तेव्हा एक रॉजर इबर्ट त्याच्यात होता, जो तेव्हा होता, आता तो नंतर गेला काही वर्षांनी, आणि एक बेरार्डिनेली नावाचा एक समीक्षक होता, तो आता अजूनही लिहितो. तर त्यांचे रिव्ह्यूज वाचायचे, आणि त्यांची वय म्हणजे बेरार्डिनेलीचं वय साधारण माझ्या वयाच्या 1-2 वर्ष अधिक असेल तो, आणि इबर्ट हा अत्यंत सिनियर, म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचा जवळजवळ होता. तर त्यामुळे एक पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला, आणि तुम्हाला माहितीये की हे दोघं जण साधारण बरोबर लिहिणार. म्हणजे त्याला कदाचित आता काही वेळा असं व्हायचं की इबर्टला तू जसं मगाशी म्हणालास तसं की त्याच्या जनरेशनला काही फिल्म्स नाहीच कळणार, म्हणजे त्याला मॅट्रिक्स त्याला नाहीच आवडणार, अशा काही काही गोष्टी होत्या. पण तरी सुद्धा तुम्हाला जेव्हा तुम्ही दोन्ही वाचता तेव्हा तुम्हाला एक क्रॉस रेफरन्सिंगनी त्याचा एक अंदाज येतो की काय याच्यामधलं काय असेल ही फिल्म, याचा एक तुम्हाला जजमेंट एक आपोआप तयार होते. त्यामुळे असं करून मी त्याचं हे केलं. पण नंतर तुम्हाला त्याची तेवढी गरज पडत नाही. नंतर तुम्हाला साधारणपणे ट्रेलर्स बघून, पोस्टर्स बघून, कोण डिरेक्टर आहे हे बघून, कोण कास्ट कोण आहे हे बघून वगैरे साधारण तुम्हाला, किंवा कुठल्या फेस्टिवलमध्ये आलेली फिल्म आहे, आता कॅनला असेल, व्हेनिसला असेल, संडान्सला असेल, तर तुम्हाला कळतं की ती अमुक एक त्याला एक मेरिट असणार. तर अशा अनेक गोष्टी असतात की ज्यांनी तुम्ही तुमचं जजमेंट बेस करू शकता. शेवटचे काही प्रश्न. तुम्ही तुमच्या आपला सिनेमास्कोप ब्लॉगमध्ये एक ब्लॉग लिहिला होता ज्याच्यामध्ये चित्रपट समीक्षेचा प्रश्न, आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं होतं की समीक्षेचं लोकशाहीकरण झालंय, असं तुम्हाला काय वाटतं? कारण सगळे लिहितात, म्हणजे पूर्वी कसं होतं, म्हणजे सगळे समीक्षा करतात की ते लिहितात, फक्त त्यांना वाटतं ती समीक्षा आहे? नाही, त्यांच्या दृष्टीने ती समीक्षा असली तरी सुद्धा त्यांचे फॉलोअर्स आहेत ना सोशल मीडियावरती. तू जेव्हा लिहितोस तेव्हा तुझं वाचणारे खूप लोक असतात, आणि त्यांना जर एक भरोसा तयार झाला तुझ्या लिहिण्यावरती, तर तू समीक्षा केलीस आणि ते तुझे वाचक आहेत असाच त्याचा अर्थ झाला ना इनडिरेक्टली. तर असं सगळे लिहू शकतात आता. पूर्वी कसं होतं की जेव्हा म्हणजे ब्लॉग सुद्धा जेव्हा नव्हते तेव्हा कसं होतं की विशिष्ट पेपर्स असायचे, त्यांचे रिव्ह्युअर्स असायचे, मग ते लिहितायत, मग त्यांचं, त्यामुळे सगळे लोक समीक्षा सरसकट करताना तुला दिसायचेच नाहीत. मग तुम्हाला एक 10 लोक लिहितायत, ते तुम्ही वाचता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठरवता की तुम्हाला त्यांचं कुठलं तुला रिलायबल वाटतं. आता असं होत आहे की सगळेच लिहितायत, आणि ते सगळे लिहितायत, आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये काही रिलायबल आहेत, काही अनरिलायबल आहेत, काही विनोद करून लिहितायत, काही सगळ्याला शिव्या देत आहेत वगैरे, असं खूप झालंय. त्यामुळे तुझी रिलायबिलिटी टेस्ट, तर आता मी जे मगाशी सांगत होतो तुला की रिलायबिलिटी टेस्ट असली तर तुला आपोआपच त्याचा एक जजमेंट येतो. हे येणं फार कठीण होतं जेव्हा सगळे लिहायला लागतात. मग त्याच्यातही तुम्हाला आता त्याची उलटी पण रिलायबिलिटी टेस्ट असू शकते. म्हणजे एखाद्या माणसाला एखादा सिनेमा नाही आवडला तर तुम्हाला म्हणता हा म्हणजे हा चांगला असणार सिनेमा, असं सुद्धा तुझं असू शकतं. की कोणाला काय आवडतं आणि कोणाला काय आवडत नाही ही सुद्धा तुझी एक वेगळ्या पद्धतीची टेस्ट असू शकते. पण तुला हे लोकशाहीकरणाने हे थोडं कठीण होतं की सगळेच लिहितात म्हटल्यावर तुला एक त्यांनी, आणि एक निगेटिव्ह वातावरणही तयार होतं. म्हणजे जे मगाशी आपण बोललो की एक लोक सांगतात की तुम्ही बनवा सिनेमा आणि बोला. आता हे
अधिक प्रमाणात होतं याचं कारण लोक कोणी उठून कशालाही शिव्या देतात. तर त्याच्यामधला जो एक रिस्पेक्टचा जो हा असतो तो कमी कमी व्हायला लागलाय आणि दॅट इज अ प्रॉब्लेम. त्याच ब्लॉगमध्ये अजूनही असं एक स्टेटमेंट आहे ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की समीक्षकाने काढलेल्या म्हणजे तुम्ही कन्क्लुजन पर्यंत आलेलात की कोणत्याही मुद्द्याला समीक्षकाने काढलेल्या कोणत्याही मुद्द्याला वाचकांनी ओव्हर इंटरप्रिटेशन समजणं ही गोष्ट झालेली आहे. तर ते देखील तुम्हाला असं का वाटतं ओव्हर इंटरप्रिटेट करतात? ओव्हर इंटरप्रिटेशन आणि ओव्हर इंटरप्रिटेशन ह्या गोष्टी आपल्याला आणि आणखीन दिसत जाणार आता त्या, कारण लोक जसे अधिक बघतायत, अधिक वाचतायत, अधिक लिहित आहेत, तसं इंटरप्रिटेशन आणि ओव्हर इंटरप्रिटेशन हे वाढत जाणार. आणि आपण अलीकडे बघतोय की काही सिनेमे आहेत की जे तुम्हाला खरोखर थॉट प्रोव्होकिंग सिनेमे आहेत. उदाहरणार्थ फॅन्ड्री सारखा सिनेमा असेल नागराजच्या, की ज्याच्यामध्ये तुम्हाला आहे की खूप विचार आहे सिनेमामध्ये आणि दिसतोय तुम्हाला त्याच्यामध्ये केलेला विचार. पण मग काही तुमच्या अशा जागा असू शकतात त्याच्यामध्ये की ज्या तुम्हाला वाटतं की अरे ह्याच्यामध्ये खूप काहीतरी आता उदाहरणार्थ एक वेगळा सिनेमा, फॅन्ड्री नाही, एक वेगळा एक सिनेमा होता की ज्याच्यामध्ये बाईकवरून एक कपल जाते आणि त्याच्यामध्ये एक पोस्टर येऊन जातो असा फाटकन कुठला तरी. तर त्या पोस्टरवरून लोकांनी अर्थ काढले होते की याचा पिवळ्या रंगाचा पोस्टर आहे त्यामुळे ह्याच्या असं म्हणायचंय वगैरे. तर एकदा तुम्ही त्याच्यामध्ये घुसलात की, आणि बऱ्याच वेळा असं असतं की डिरेक्टर सुद्धा असं म्हणतात की काही सगळंच काही हे नसतं त्याच्यात, काही अनेक गोष्टी असतात की ज्या ऑन द स्पॉट घडणाऱ्या असतात. पण डिरेक्टर्सनी मुळात एक फ्रेमवर्क ठरवलेलं असतं, विशेषतः ज्या आयडिओलॉजिकल फिल्म्स असतात किंवा ज्या हाय कॉन्सेप्ट फिल्म्स असतात की ज्याच्यामधला आशय अधिक गुंतागुंतीचा असतो, ज्यांना सबटेक्स्ट असते. त्याच्यामध्ये दिग्दर्शकांनी त्याचा विचार ते शूट करताना केलेला असतो. पण याचा अर्थ प्रत्येकच गोष्ट ठरवलेली असते असं नाही. त्याच्यात काही एक उत्स्फूर्तता असते, काही वेळा जिथे शूट केलं तिथल्या काहीतरी गोष्टी असू शकतात, अशा अनेक गोष्टी असू शकतात. त्यामुळे तुम्ही कुठल्या पॉइंटला तुमचं इंटरप्रिटेशन थांबतं आणि कुठल्या पॉइंटला ओव्हर इंटरप्रिटेशन सुरू होतं, याचा एक काहीतरी एक करायला पाहिजे विचार प्रत्येकानेच. हा प्रश्न आलेला आहे मार्टिन स्कॉर्सेसी यांच्याकडून. तुम्ही मार्वलचे बरंच सांगितलं. हार्पर्स मध्ये त्यांनी एक एसे लिहिला होता, मी त्याचं सांगतो की दॅट एसेचं नाव होतं फेडरिको फेलिनी अँड द लॉस्ट ऑफ मॅजिक ऑफ सिनेमा. त्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं, द आर्ट ऑफ सिनेमा इज बिंग सिस्टमॅटिकली डिव्हॅल्यूड, साइडलाइन, डिमीन्ड अँड रिड्युस्ड टू इट्स लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर, कॉन्टेंट. व्हॉट डू यू थिंक? कारण का तुम्ही मार्वल सिनेमाला पण काही चांगले तुम्ही लेख लिहिलेले त्याच्याबद्दल. म्हणून स्कॉर्सेसी एक म्हणजे तो ग्रेट फिल्म मेकर आहे आणि दुसरं म्हणजे तो आधीच्या पिढीचा आहे. ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. आता याच्यामध्ये अनेक हे काम करणारे लोकांनी सुद्धा, ऍक्टर्स, मला वाटतं रॉबर्ट डाउनी ज्युनियर किंवा कोणीतरी, की त्यांनी असं म्हटलं होतं की स्कॉर्सेसी म्हणतोय मग वी आर नॉट चॅलेंजिंग दॅट, असं एक त्यांनी हे केलं होतं. तर माझ्या मते त्याचं जे म्हणणं आहे हे आपण पर्टिक्युलरली मार्वलच्या फिल्म्स बद्दल घेण्यापेक्षा अधिक जनरलाइज्ड दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. त्याचं असं म्हणजे म्हणणं आहे त्याच्यामध्ये तो त्याचा एक शॉर्ट अटेन्शन स्पॅन किंवा केवळ एक थ्रिल राईड अशा पद्धतीचं जे स्वरूप सिनेमांना येत आहे. आणि मार्वलचं आता तर जर तू बघितलंस तर मार्वलच्या सिनेमा आता आपल्याला त्याचे थोडे दुष्परिणाम जाणवत आहेत. त्यांचं जे पहिलं सायकल होती जी MCUची ती खूप सक्सेसफुल होती, पण त्याच्यानंतर ते संपल्यानंतर एंड गेम आणि त्या 2 फिल्म झाल्यानंतर त्यांच्या पुढे लढलंय बऱ्यापैकी. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला इतक्या एक्साइटिंग फिल्म्स आणि सिरियल्स आलेल्या दिसत नाहीत त्यांच्या. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी खूप ओव्हर एक्सपोज स्वतःला केलं, ओव्हर एक्झर्ट केलं, खूप दाखवल्या गोष्टी. त्याच्यापेक्षा त्यांनी अधिक स्पेस आउट केल्या असत्या फिल्म. या DC ज्या पद्धतीने करतं की थोड्या अंतरांतराने केलेल्या फिल्म्स आणि नोलन सारखे डिरेक्टरला घेऊन फिल्म करणं वगैरे, या ज्या सगळ्या गोष्टी DCने केल्या त्या त्यांनी त्या प्रमाणात केल्या नाहीत. त्यांनी त्याचा एक काय जो त्याला काय म्हणाला तो अम्युजमेंट पार्क राईड किंवा असं काहीतरी थीम पार्क, तर तो त्या पद्धतीने मार्वलचा जो दृष्टिकोन आहे सुरुवातीपासून, तर तो तेव्हा इट पेड ऑफ त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये. पण आता आपल्याला दिसतंय त्याच्यामधला प्रॉब्लेम्स. म्हणजे आता आपल्याला सुपर हिरो म्हणजे बऱ्याच लोकांना असं झालं की आता बास झालं सुपर हिरो, तर असं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स पुढे व्हायला लागलेले.
तर माझ्या मते स्कॉर्सेसीचं म्हणणं अधिक जनरल यांनी घ्यायला पाहिजे. पर्टिक्युलर फिल्मला किंवा पर्टिक्युलर मार्वल सारख्या कंपनीला शिवाय याच्यापेक्षा तो असं म्हणू आपण की तो फिल्मचं जे स्वरूप होत आहे की कम्प्लीट एक काय हाय ऑक्टेन थ्रिलर असल्यासारखं की ज्याच्यामधून कंटेंट मागे पडतोय, त्याच्यावरती तो कॉमेंट करतोय, असं आपण त्याच्याकडे अधिक ब्रॉडली बघायला हवं असं मला वाटतं. आणि तो काय म्हणतो हे तो त्याच्या फिल्ममधून दाखवतोच ना. म्हणजे आता किलर्स ऑफ द फ्लॉवर मून आत्ता लागलेली आहे आणि 3.5 तासाची फिल्म मी कालच बघितली. त्याच्यामधून आपल्याला दिसतं की हा मास्टर काय रायटिंग लिहिलं तुम्ही लिहिलंय? नाही, काल बघितली मी रात्री. त्यामुळे तो मास्टर आहे हे आपल्याला त्याच्यामधूनच कळतं. तर त्याच्यामुळे आपण त्याला सेकंड गेस करण्यात अर्थ नाही. आपण हे समजून त्याच्या भावना पोचल्या ना आपल्यापर्यंत हे आपण बघायला हवं. करेक्ट. मराठी सिनेमा, आता मी मार्वल पासून डिरेक्टली मराठी सिनेमापर्यंत येतोय. मराठी सिनेमा खूप अनप्रेडिक्टेबल आता सध्या मला वाटायला लागतोय की कधी एखादी कोणती फिल्म चालते किंवा कधी कोणती फिल्म चालते आणि तो टेक्निकल प्रॉब्लेमशी पण झुंजत आहे. जसं की सिनेमा ऍक्च्युअल थिएटर न मिळणं, तर यावेळेला तो कमर्शियल चांगला हे होणं आणि फ्युचर त्याचं चांगलं होणं, तर यासाठी काय गोष्टी करायला पाहिजेत? माझ्या मते आपल्याला ते एवढ्यात नाहीच सांगता येणार आहे. कारण तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे की तो झगडतो आहे याच्यामध्ये वगैरे, पण माझ्या मते जोवर आपला एक ऑडियन्स बिल्डअप होत नाही, म्हणजे एक फुटफॉल तयार होत नाही आपल्याला, तोवर आपण काही प्रेडिक्ट आत्ता करू शकत नाही. कारण आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा प्रेक्षक नाही हा आहे. आपल्याकडे जर तू 2004 पासून आत्ता म्हणजे 20 वर्ष गेली 20 वर्षांचा काळ आपण जर धरला तर आपल्याकडे अनेक चांगले फिल्म मेकर्स आलेले आहेत, अनेक चांगल्या फिल्म्स आलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये त्यातल्या कितींना रिस्पॉन्स प्रेक्षकांनी दिलेला आहे हे बघितलं तर आपल्याला त्याचं काही फारसं चित्र एनकरेजिंग नाही आहे. ते म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये आपण सिनेमा बदलू शकलो, म्हणजे तू गेली 50 वर्ष बघितलीस, 2004च्या आधीची 50 वर्ष जर बघितलीस तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या फिल्म्स दिसतात चांगल्या आलेल्या त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणामध्ये डिरेक्टर्सचं काम इम्प्रूव्ह झालेलं आहे आणि फिल्म्स अधिक चांगल्या आलेल्या आहेत. तेवढ्या प्रमाणात ऑडियन्स हॅज नॉट बीन एबल टू कीप अप. त्यांनी अजून, मला आता याच्यामध्ये थोडा दोष टेलिव्हिजनचा असेल किंवा थोडा दोष असाही असेल की जे नव्या प्रकारचा सिनेमा पाहणारे लोक आहेत हे सध्या करिअर करणारे लोक आहेत. म्हणजे जे घरी असलेले लोक आहेत ते सिरियल्स बघतायत, वय झालेलं असेल ज्यांचं म्हणा किंवा असे, पण जे नवीन काही पाहू इच्छितात हे लोक काम करतात, त्यामुळे त्यांना तेवढ्या प्रमाणात वेळ मिळत नसेल पाहायला म्हणा, असे अनेक कारणं त्याच्यामध्ये असू शकतात. त्याचा एंड रिझल्ट असा आहे की प्रेक्षक कमी आहेत मराठी सिनेमाला आणि ते वाढायलाच हवेत. जोपर्यंत ते वाढत नाहीत, आणि मला याच्यामध्ये असं मी नेहमी सांगतो की प्रेक्षकांनी काही फिल्म्सना तरी चांगलं, म्हणजे त्यांनी असं नाही म्हणणं की तुम्ही लागला सिनेमा की गर्दी करा, असं नाही, पण तुम्हाला एक स्वतःचा काहीतरी अंदाज असू शकतो, विशिष्ट दिग्दर्शकांच्या बद्दल तुम्हाला माहिती असू शकते, विशिष्ट लोकांचं वाचून त्यांची रेकमेंडेशन्स तुम्हाला रिलायबल वाटू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी असतातच. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला कळतं की हा सिनेमा चांगला आहे, अमुक सिनेमाला नॅशनल अवॉर्ड आहे, अमुक सिनेमा क्रिटिक्सने रेकमेंड केलेला आहे, अमुक सिनेमा तुमच्या आवडत्या दिग्दर्शक, त्याला तरी गर्दी करा. जर ही गर्दी दिसायला लागली तर आपल्याकडे आपोआप मल्टिप्लेक्सेसमध्ये हे दिसायला लागेल, सिनेमे टिकायला लागतील थिएटर्समध्ये आणि त्याच्यामधून हे वाढत जाईल. म्हणजे आपला जो रिस्पॉन्स आहे एकूण सिनेमाच्या बद्दलचा तो वाढत जाईल आणि त्यांनी पुढे इन द लॉंग रन गोष्टी बदलतील. आता आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याला हे जजच करता येत नाही. आता 3 दिवसामध्ये जर तुझा कुठलाही सिनेमा जर रिसीव्ह झाला नाही, चांगला फुटफॉल नसेल, टिकत नाही तो, किंवा त्याला मग सॉलिड बॅकिंग कोणाचं तरी लागतं, झीचं असेल किंवा जिओचं असेल किंवा वायाकॉमचं असेल, असं काहीतरी एक स्ट्रॉंग बॅकिंग असलं तर ते टिकू शकतात. पण तरी सुद्धा आपण आता आत्मपॅम्फलेटचं काय झालं हे पण बघितलं की त्याला लोकांनी हे केलं, म्हणजे लोकांनी सोशल मीडियावर लिहून प्रेक्षकांनी बघा बघा असं केलं, त्यामुळे त्याची गर्दी वाढत गेली. पण मुळात त्याला पहिल्या आठवड्यात जर बघितलं तर गर्दी नव्हती. तर असा एक सध्या परिस्थिती आहे की प्रेक्षक हवेत. आता मला सांग, परेश मोकाशीच्या आपण इतक्या फिल्म्स बघितल्यात, हरिश्चंद्राची फॅक्टरी बघितली, एलिझाबेथ एकादशी बघितली, वाळवी आत्ता बघितली,
तर त्यांनी लिहिलेला सिनेमा, त्यांनी भले डिरेक्ट केला नसेल पण त्यांनी प्रोड्यूस केलाय, त्यांनी लिहिलाय, त्याच्या नावावरती सिनेमाला का गर्दी होऊ नये पहिल्या आठवड्यात? तर हा एक प्रेक्षकांनी विश्वास दाखवणं फिल्म मेकर्स वरती, हे मला वाटतं आता सध्या कमी पडतंय आणि ते वाढण्याची गरज आहे. फिल्म कळावी म्हणून तुम्हाला जे रिच्युअल आहे आमचं, फिल्म कळावी म्हणून कोणत्या तरी 3 ते 5 बुक्स रेकमेंड करा आमच्या ऑडियन्सना, आणि काही फिल्म्स किंवा डिरेक्टर देखील रेकमेंड करू शकता. बिफोर यू आन्सर, मला एक फक्त सांगायचं की ज्या वेळेला मला असा ओव्हर कॉन्फिडंट होतो की मी खूप वाचलंय किंवा खूप सिनेमा पाहिलाय, त्यावेळेला मी गणेश मतकर यांच्या फेसबुक वॉलवर जातो आणि एकदा बघतो आणि कळतं की बाई खूप लांब आहेत आपण, त्यांचं खूप वाचन चालू आहे. तुम्ही त्यांची फेसबुक लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय, आणि त्यांनी बरंच लिखाण सिनेमा या विषयावर केलंय. त्या सगळ्या पुस्तकांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवली आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर काय 3 ते 5 पुस्तकांची, फिल्म विषयी पुस्तकांची नाव विच कॅन वी कॅन अंडरस्टँड सिनेमा बेटर. आणि कुठल्याही भाषेतल्या, पुन्हा तेच की मी थोडासा बायस आहे या बाबतीत की मला मराठी सिनेमा आणि मराठी पुस्तकं असायला पाहिजे. तुम्ही ग्लोबल घेऊ शकता, हिंदी तर ऑटोमॅटिकली प्रमोट होतं. मराठी सिनेमाच्या मध्ये माझ्या मराठी मध्ये लिहिलेल्या याच्यामध्ये, हा म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त अजून तुमची तर आहे. मी माझी नाही करणार रेकमेंड, तू काळजी नको करू, म्हणजे माझी तू करतोच रेकमेंड. तर एक मी म्हणेन की गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका नावाचं एक अरुण खोपकरांचं पुस्तक आहे की जे आता येऊन बरीच वर्ष झाली, पण तरी सुद्धा ते थोडं असं होतं की ते काळाच्या पुढे, असं सिनेमाबद्दल आपण बोललो तसं काळाच्या पुढे असलेलं पुस्तक होतं. आता ते अधिक अप्रिशिएट होईल आणि होत आहे म्हणजे. आणि ते मला वाटतं गुरुदत्त आवडणाऱ्यांनी आणि गुरुदत्त न आवडणारे म्हणजे गुरुदत्तच आवडतो असं नसलेल्या लोकांनी सुद्धा जनरली वाचायला हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये त्यांनी बराच वेगळ्या पद्धतीने, म्हणजे जे टर्मिनॉलॉजी आपल्याकडे नव्हतीच तेव्हा, म्हणजे ते लिहिलं गेलं तेव्हा, अशी एक सिनेमाची भाषा समजण्याची एक वेगळं मराठीमध्ये त्यांनी एक फ्रेमवर्क तयार केलं होतं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ते लिहिलेलं गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका पुस्तक आहे. त्याच्यानंतर मी म्हणेन की वेगवेगळे लेखक आहेत, म्हणजे आता अशोक राणे असतील किंवा अनिल झणकर असतील, यांची पुस्तकं आहेत, तर त्यांची ती पुस्तकं वाचावीत. आणि इंग्लिशमध्ये मी रेकमेंड करेन की 2 पुस्तकं मी स्पेसिफिकली सांगतो, 2 म्हणजे 4 पुस्तकं आहेत ती ऍक्च्युली, की फिल्म सेन्स नावाची 2 पुस्तकं आहेत. सर्गेई आयझेनस्टाईन म्हणून लेखक, बॅटलशिप पोटमकिनचा दिग्दर्शक, त्याची ती आहेत, ती वाचावीत. आणि व्हॉट इज सिनेमा नावाचे 2 व्हॉल्युम्स आहेत. आंद्रे बाझा नावाचा क्रिटिक आहे फेमस फ्रेंच. आणि बाकी मी म्हणेन की रॉजर इबर्टचं बरंचसं लिखाण पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि ते अगदी साध्या भाषेत लिहिलेलं, आणि तो शिकागो सन टाइम्स मध्ये लिहायचा रेग्युलरली, त्यामुळे त्यांनी ते पेपरच्या याच्यामध्ये शब्दसंख्येच्या मर्यादेत आणि अनेक सिनेमा त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच्यावरती त्याचा ग्रेट फिल्म्स म्हणून पण त्याची काही पुस्तकं आहेत, 3-4 व्हॉल्युम्स आहेत. ग्रेट फिल्म्स मध्ये त्यांनी मेजर फिल्म्स बद्दल लिहिलेलं आहे, पण त्याचे जनरल कलेक्शन सुद्धा आहेत चांगले. आणि त्याचे आणखीन इंटरेस्टिंग म्हणजे त्याची 2-3 अशी कलेक्शन्स आहेत की जी त्यांनी वाईट रिव्ह्यूज लिहिले, त्यांची ती कलेक्शन्स आहेत. हेटेड दिस फिल्म, आणि 2-3 आहेत अशी की खूप शिव्या देणारी लोक सिनेमांना अशी पुस्तकं आहेत. तर ते तर म्हणजे खूप एंटरटेनमेंटच आहे ती टोटली ती पुस्तकं म्हणजे. पण ह्या सगळ्यांचं लिखाण फेसबुक काय ऑनलाईन आहे, म्हणजे शिकागो सन टाइम्सच्या वेबसाईटवर आणि MRQE सारख्या ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती मिळेल ते. आणि एक सेन्सेस ऑफ सिनेमा नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला अनेक ग्रेट फिल्म मेकर्स पासून अनेक ग्रेट फिल्म्स बद्दल काही मुलाखती स्वरूपातलं काही किंवा लोकांनी इन डेप्थ लिहिलेलं असं खूप वाचायला मिळेल. ती सुद्धा एक वाचण्यासारखी आहे. तर असं बरंच आहे म्हणजे वाचण्यासारखं. आणि फिल्म्स किंवा डिरेक्टर मराठीमध्ये मी म्हणेन की वेगळं आपल्याला करायला. मराठीमधलं मी म्हणेन की उमेश कुलकर्णी माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक आहे पहिल्यापासून. उमेश कुलकर्णी आहे, सचिन कुंडलकर आहे, सुमित्रा भावे, सुनील सुतकरकरांचे जे फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत आतापर्यंतच्या त्या अगदी जरूर आवर्जून बघण्यासारख्या आहेत. त्याच्यातल्या बऱ्याचशा, त्याच्यात सुद्धा मी म्हणेन की ह्या ज्या आहेत देवराई अस्तू आणि कासव, ज्या मानसशास्त्राविषयीच्या
3 फिल्म्स आहेत म्हणजे मानसिक याच्याबद्दलच्या, की डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया आणि डिमेन्शिया याबद्दलच्या त्या 3 फिल्म्स आहेत. तर त्या एक आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. नंतर मगाशी आपल्या बोलण्यातही जी नावं आली फिल्मची, नागराजची सैराट माझ्या मते, फॅन्ड्री आणि सैराट दोन्ही, पण सैराट ही एक विशेष करून एक काय म्हणावं आपण, अभ्यास करण्यासारखी फिल्म आहे. ओके. म्हणजे फॅन्ड्रीचा सगळे करतात अभ्यास, पण सैराट अभ्यास करण्यासारखी फिल्म आहे, की त्यांनी कशा पद्धतीने ती त्याचं मार्केटिंगच्या दृष्टीने सुद्धा ते, त्याचं एक साधं छोटं उदाहरण म्हणजे त्याच्यातलं इंटरव्हलची पोझिशन सिनेमामधली, की 2/3 फिल्म झाल्यानंतर इंटरव्हल येतं आणि मग पुढे 1.5 तासाची फिल्म आहे फक्त. 1.25 तास आणि 1.5 तास अशी डिव्हिजन आहे त्याच्यातली. तर आता ही का केली असेल डिव्हिजन? तर अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मिळू शकतात आपल्याला. रवी जाधवची न्यूड सारखी फिल्म असेल, किंवा त्यांनी मार्केट केलेली पण डिरेक्ट अभिजित पानसेने केलेली रेगे सारखी फिल्म असेल. तर या अनेक, आता निखिल महाजनची मगाशी मी पुणे भावांविषयी बोललो, त्याची गोदावरी, आता त्याला गोदावरीसाठी मध्ये नॅशनल अवॉर्ड मिळाला, त्यामुळे ती एक. आणि वर्ल्ड सिनेमा मधले तर खूप आहे, म्हणजे आता काय सांगा म्हणजे ते खूप आहे. पॅन्स लायब्ररीत बद्दल आपण बोललो, बिफोर ट्रिलॉजी त्यातल्या 3ही फिल्म्स, बिफोर सनराईज, बिफोर सनसेट आणि बिफोर मिडनाईट, या 3ही फिल्म्स. एक जुन्यातली माझी आवडती अत्यंत फिल्म म्हणजे सिटीझन केन, की जी वेगवेगळे फॉर्म्स वापरते आणि नॉन लिनियर, सुरुवातीच्या नॉन लिनियर याच्यामधली ती आहे. नंतर बॅटलशिप पोटमकिनच्या बद्दल आपण बोललो. नोलनच्या इंटरस्टेलर सारखी फिल्म आपण जर घेतली तर ती एक मेजरली रेकमेंड करण्यासारखी आहे. आणि नोलनच्या एक चांगली गोष्ट आहे म्हणजे त्याच्या नव्या फिल्म्स येतात तेव्हा ते आधीच्या परत लावतात, त्यामुळे आपलं जे आधी राहिलेलं असेल तर आपल्याला ते थिएटरमध्ये जाऊन बघण्याची संधी मिळते. त्याच्यानंतर क्लासिक दिग्दर्शक अनेक आहेत, म्हणजे गोदार पासून ते हिचकॉक पर्यंत अनेक मोठे दिग्दर्शक आहेत. मी असं एक सुचवीन की ज्यांना सिनेमाचा जे सिरियसली विचार करायचा आहे त्यांनी माइलस्टोन्स, आणि हे काही मी सांगायची गरज नाही, जे गेल्या 100 वर्षामधले जे मेजर फिल्म्स आहेत की ज्या सिनेमाच्या डेव्हलपमेंट बरोबर पुढे पुढे येत गेलेल्या आहेत, त्या हे माझ्या चित्रपट प्रवाहांचा इतिहास पुस्तकातही ही आहे डेव्हलपमेंट आणि ही उदाहरणं. पण ती सोडून सुद्धा ते नुसतं गुगल केलं तरी आपल्याला त्या काळामधल्या मेजर फिल्म्स आपल्याला कळतात. तर म्हणजे अगदी एक्सप्रेशनिझम पासून ते म्हणजे काय कॅबिनेट ऑफ डॉक्टर कॅलिगरी पासून, मग त्याच्यात बॅटलशिप पोटेमकिन असेल, मग तुझ्या फिल्म नोआर मधल्या काही फिल्म्स असतील, बायसिकल थीव्स असेल, उंबेर्तो डी असेल, रोम ओपन सिटी असेल, अनेक फिल्म, चिल्ड्रन ऑफ हेवन पर्यंत असेल, अनेक फिल्म्स आहेत. या ज्या फिल्म्स बरोबर सिनेमा पुढे पुढे जात राहिला त्या फिल्म्स मला वाटतं त्याच्यामधली निदान एकेका झोन मधली एक तरी महत्वाची फिल्म बघावी आणि त्या फिल्मचा विचार करावा, त्याबद्दल वाचावं. तर तसं झालं तर त्यांना एकूण आपण कुठून आलो याचा एक पर्स्पेक्टिव्ह आपला आपोआप तयार होतो. आपल्या दिग्दर्शकांमध्ये सुद्धा सत्यजित राय यांचं पथेर पंचाली पाहिली असेल, पण इतर काम किती पाहिलेलं आहे. तर असं अनेक दिग्दर्शक आहेत आपल्याकडचे. गुरुदत्तचं किती पाहिलेलं आहे, मणिकौलांचं किती पाहिलेलं आहे, कुमार शानीचं काही पाहिलंय का, अनेक लोकांचे आहेत. त्यामुळे मला वाटतं की नुसतं आपण जर असं म्हटलं ना की लँडमार्क्स बघा तरी सुद्धा खूप आहेत. थँक्यू एवढं सगळं नॉलेज शेअर करण्यासाठी. आणि तुम्ही आय होप की स्क्रीन रायटिंग मध्ये पण आम्हाला पाहायला मिळेल बरंच काही. असं अजून आहे चालू लिखाण? एक फिल्मच्या बद्दल झालेलं आहे, त्याचं शूट झालं. तुम्ही रिव्हील करू शकता? नाही करणार. ठीक आहे, आम्ही बघू त्यावेळेला आणि सांगूच. थँक्यू सो मच. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.